हालेलुया। सब बोलेंगे हालेलुया, 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 हालेलुया। बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आप सबका स्वागत करती हूँ। मी प्रभू यीशु के नाम में सर्वांचं स्वागत करते। प्रभु को धन्यवाद देती हूँ। प्रभु आज हमें उसके पवित्र भवन में लाया आणि देवाला धन्यवाद देते, देवाच्या पवित्र मंदिरामध्ये आपल्याला घेऊन आला। आज प्रभु की बड़ी महान हो हमारे ऊपर दया हो गई है। आणि आज देवाची खूप मोठी महान दया आपल्यावरती झालेली आहे। आज लाइट नहीं है, की आज लाईट नाहीये, फिर भी उसकी प्रार्थना होगी। तरी सुद्धा त्याची प्रार्थना होईल। आओ हम आज के वचन में जाएंगे। आणि आपण आजच्या वचनाकडे जाऊया। हम लोग निकालेंगे नीति वचन अध्याय 11, नीतिसूत्रे अध्याय 11, प्रोवर्ब्स नीतिसूत्रे चैप्टर 11 अध्याय 11 4 to 8। 4 ते 8। नीति वचन नीतिसूत्रे अध्याय 11 अध्याय 11 4 से लेके 8 तक। तसं 4 ते 8 पर्यंत। प्रोवर्ब्स नीतिसूत्रे चैप्टर 4 अध्याय चैप्टर 11 अध्याय 11 4 to 8। तसं 4 ते 8। कोप के दिन धन से तो कुछ लाभ नहीं होता, परंतु धर्म मृत्यु से बचाता है। खरे मनुष्य के मार्ग धर्म के कारण सीधा होता है, परंतु दुष्ट अपनी दुष्टता के कारण गिर जाता है। सीधे लोगों का बचाव उनके धर्म के कारण होता है, परंतु विश्वासघाती लोग अपने ही दुष्टता में फंसते हैं। जब दुष्ट मरता है तब उसकी आशा टूट जाती है और अधर्मी की आशा व्यर्थ होती है। धर्मी विपत्ति से छूट जाता है और दुष्ट उसी विपत्ति में पड़ा जाता है। क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण नीतिमत्ता मृत्यूपासून सोडवते। सात्विकाची नीतिमत्ता त्याचा मार्ग नीट करते, पण दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावेल। सरळांची नीतिमत्ता त्यांना सोडवेल, पण जे कपटाने वागतात ते आपल्या दुष्कृतीनेच बद्ध होते। दुर्जन मेला म्हणजे त्याची अपेक्षा नष्ट होईल आणि बलाविषयीचा भरोसा नाहीसा होईल। नीतिमान संकटातून मुक्त होतो आणि त्याच्या जागी दुर्जन सापडतो। हम प्रार्थना करें। आपण प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। वचन की सेवा को आपके हाथों में देती हूँ। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसे वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हैं वही पालन करने के लिए सहायता करना, करुणा दया रखना। वचन का ताबा आपके हाथों में देते रक्षा करना प्रभु। धन्यवाद देते पिता। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ। यीशु के नाम से प्रार्थना करते हो, आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। प्रियो नीति वचन ये सुलेमान ने लिखा है आणि नीतिसूत्र हे सुलेमानाने लिहिलेलं आहे। वो दावीद का बेटा है। दाविदाचा मुलगा आहे। परमेश्वर ने उसे बहुत बुद्धि दिया था देवाने त्याला खूप बुद्धी दिली होती और इसी बुद्धि के द्वारा पवित्र आत्मा की प्रेरणा के द्वारा उसने ये वचन लिखे हैं। आणि याच बुद्धीच्या द्वारे आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेच्या द्वारे त्यांनी हे वचन इस दिलेलं आहे। वचन के लिए नीति कहा गया है। आणि या वचनासाठी नीती असं म्हणण्यात नीति आलेलं यानी आहे। नीति महत्व यानी व्यक्ति को धर्मी ठहराने वाला, आणि नीतिमत्व म्हणजे व्यक्तीला नीतिमान ठरवणार, उस व्यक्ति को धर्मी ठहराने वाला। आणि त्या व्यक्तीला नीतिमान ठरवणार। अगर हम इसके अनुसार चलेंगे आणि जर आपण याच्यानुसार चाललो तो हमें धर्मी ठहराने के लिए सबसे बड़ा वचन है ये। आणि आपल्याला नीतिमान ठरवण्यासाठी सर्वात उत्तम वचन आहे हे। बहुत बार हमें कैसा चलना चाहिए, क्या करना चाहिए, कैसे रहना चाहिए, ये बहुत सारी बातें हमें नहीं मालूम, लेकिन नीति वचन लिखने वाले सुलेमान के द्वारा पवित्र आत्मा ने हमें सिखाया है। आणि खूप वेळेला आपण कसं राहायला पाहिजे, काय केलं पाहिजे या गोष्टी आपल्याला समजत नाहीत, पण नीतिसूत्र जे सुलेमाने दिलेलं आहे त्याच्याद्वारे आपण या सगळ्या गोष्टी शिकू शकतो। तो आज हमें नीति वचन लिखने वाला सुलेमान के द्वारा पवित्र आत्मा क्या सिखाता है। आणि आज आपल्याला नीतिसूत्र जे सुलेमाने दिलेलं आहे त्याच्याद्वारे पवित्र आत्मा आपल्याला काय शिकवतो। पृथ्वी पर जब इंसान बहुत पैसा जमा करते हैं आणि पृथ्वीवरती जेव्हा माणूस खूप धनसंपत्ती जमा करतो, पैसों के पीछे भागते हैं, पैशांच्या मागे पैसों पळतो, को प्यार करते हैं, पैशांना प्रेम करतो और पैसा जमा करते हैं, आणि पैसे जमा करतो, जमा के ऊपर जमा करके जमा करके जमा करते हैं आणि जमा करत राहतात। हाँ, और बाइबल ऐसा बताता है कि जितना इंसान पैसों को, धन को देखता है उसकी आंखें तृप्त नहीं होती। आणि बायबल आपल्याला असं सांगतं की जेवढा माणूस पैशांना बघतो तेवढा तो तृप्त होत नाही, और उसे लगता है कि और मुझे चाहिए, आणि त्याला असं वाटतं की अजून मला हवंय, और मुझे मिले, मला अजून है भेटावं। ना। इसीलिए देखो मिलियनर बिलियनर जो है इस संसार में, उनके पास इतनी सारी करोड़ों की संपत्ति है कि जिसको वो खुद नहीं जानते कि कितनी है। आणि ज्यांच्याकडे खूप सारी धनसंपत्ती आहे त्यांना अजून माहित नाही की त्यांच्याकडे किती धनसंपत्ती लेकिन आहे। फिर भी वो क्या आशा रखते हैं कि और भी इसका डबल करें। तरी सुद्धा ती लोक काय आशा ठेवतात की अजून त्याचा डबल त्यांना भेटावं। हालेलुया, हालेलुया। तो इसलिए प्रियो मनुष्य को ऐसा लगता है कि पृथ्वी पर धन कमाना बड़ा इम्पोर्टेंट होता है। आणि माणसांना असं वाटतं की पृथ्वीवरती धनसंपत्ती जमा करणं खूप गरजेचं धन आहे बहुत इम्पोर्टेंट वस्तु है आणि धन खूप महत्वाची वस्तू आहे। और सच बात है,
धन होना चाहिए, आणि खरी गोष्ट आहे की धन असलं पाहिजे, लेकिन इम्पोर्टेंट नहीं है। पण ते महत्वपूर्ण नाहीये। मनुष्य के जीवन में माणसाच्या जीवनामध्ये मनुष्य इस पृथ्वी पर कैसे जीता है, आणि माणूस या पृथ्वीवरती कसा जगतो ये बड़ा इम्पोर्टेंट है। आणि हे खूप महत्वपूर्ण आहे। अगर वो धन कमाता है, आणि जर तो धन कमवतो, बाइबल हमें बताता है कि धन कमाने की शक्ति यहोवा देता है। आणि बायबल आपल्याला असं सांगतं की धन कमवण्याची जी ताकद आहे ती देव देतो। आओ हम पढ़ेंगे उस वचन को, आपण त्या वचनाला वाचूया। हम निकालेंगे डिटोनॉमी अनुवाद अध्याय 8 अध्याय 8 उसका 18। त्याचा 18 हमें अनुवाद व्यवस्था विवरण अनुवाद उसका 8 अध्याय 8 उसका 18। त्याचा 18। पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी कहता है कि तुझे धन कमाने के लिए मैं ही तुझे सामर्थ्य देता हूँ। आणि धन कमवण्यासाठी मी तुला सामर्थ्य देतो। परमेश्वर ने मनुष्य को इस पृथ्वी पर बनाया है आणि देवाने मानवाला या पृथ्वीवरती बनवलं, और धन कमाने के लिए भी वो शक्ति वही देता है, आणि धन कमवण्यासाठी शक्ती पण तोच देतो, कृपा वही देता है, कृपा पण तोच काम पुरवतो, करने की ताकत वो देता आणि है, काम करायची ताकद पण तोच काम देतो, भी वही देता है। काम पण तोच देतो। लेकिन काम मिलने के बाद, धन मिलने के बाद पण काम भेटल्याच्या नंतर, धन भेटल्याच्या प्रभु नंतर की इच्छा है कि वो व्यक्ति क्या करे, धर्म के काम करे, आणि देवाची इच्छा आहे की त्या व्यक्तीने नीतिमत्वाची कामं करावी, जो उसे मृत्यु के समय पर, विपत्ति के समय पर, बुरे समय पर या परमेश्वर क्रोध कर रहा है उस समय पर उसे परमेश्वर बचाए। आणि जी त्याला मृत्यूच्या वेळेला किंवा विपत्तीच्या वेळेला किंवा देव त्याच्यावरती क्रोध करत असेल त्यावेळेला त्याच्या नीतिमत्व आहे ते त्याला त्याची गरज त्याला पडावी, हाँ नहीं, उस समय वो उसे बचाए, आणि त्यावेळेस त्याला वाचवावं। वो संपत्ति जो वो कमा रहा है आणि ती संपत्ती जो तो कमवत आहे, वो परमेश्वर क्यों दे रहा है, आणि ती देव त्याला का देतो, अपनी जरूरतों को पूरा करने के आणि लिए। स्वतःच्या गरजा पूर्ण और करण्यासाठी। बाइबल में इफ्सियों की पत्री में लिखा है कि जरूरतमंदों को देने के। आणि बायबलमध्ये इफ्सिकांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की जे गरजवंत आहे त्यांना अक्सर देण्यासाठी। लोग कहते हैं मैं कमाऊं दूसरा क्यों खाए, आणि अक्सर लोक असं म्हणतात की मी कमवतो मग दुसऱ्यांनी का दूसरों खावं? को क्यों दूं। आणि मी दुसऱ्यांना कशाला देऊ? लेकिन परमेश्वर की ऐसी इच्छा है कि जब परमेश्वर ने हम सब इंसानों को बनाया है तो परमेश्वर के जैसा स्वभाव हमारा हो। आणि देवाची अशी इच्छा आहे की देवाने स्वतःच्या स्वरूपामध्ये आपल्याला बनवलेलं आहे, मग देवाचा स्वभाव आपल्यामध्ये और असावा, हम धर्मी कहलाए। आणि आपण नीतिमान और ठरवण्यात धर्मी यावं। उधार देता है, आणि नीतिमान व्यक्ती कधी उदार उधार देकर लेता नहीं। आणि तो उदार देऊन पुन्हा घेत नाही। धर्मी अच्छे काम करता है, आणि नीतिमान व्यक्ती चांगली कामं तो करतो, अच्छे काम करने वाले को धर्मी कहा जाता है, आणि चांगली कामं करणाऱ्यांना नीतिमान और म्हणतात, जो बुरे काम करते हैं उसे दुष्ट कहा जाता है। आणि जो वाईट कामं करतो त्याला दृष्ट म्हणतात। अब यहाँ पर लिखा है कि विपत्ति के दिन में, यहाँ लिखा है क्रोध के दिन में धन से कुछ लाभ नहीं होता। आणि क्रोधाच्या वेळेला धनाचा काही उपयोग होत तो नाही। परमेश्वर का क्रोध आणि देवाचा क्रोध कौन सा है, कोणता कौन सा दिन है? आणि कोणता दिवस आहे? परमेश्वर का क्रोध मृत्यु का दिन कहा जाता है, आणि देवाच्या क्रोधाला मृत्यूचा दिवस पण म्हणतात, ताड़ना को कहा जाता है, आणि त्याची ताडणाला पण दर्शवतो, शिक्षा को दर्शाया जाता है। शिक्षेला पण दर्शवतो। जब परमेश्वर किसी इंसान से जब क्रोध करता है, आणि जेव्हा देव कोणत्या माणसावरती क्रोधित होतो, क्यों क्रोध करता है? आणि तो का क्रोधित होतो? हाँ, उसका आचरण, उसका जो स्वभाव, उसने जो जीवन जिया है, वो जो कुछ जी रहा है या जो कुछ उसने किया है वो परमेश्वर को अच्छा नहीं लगा। आणि त्याचा जो काही स्वभाव आहे आणि जे काही आचरण तो करत आहे किंवा त्याने केलेलं आहे ते देवाला आवडत नसतं। आप भी कभी कभी किसी पे गुस्सा हो जाते हो, आणि तुम्ही कधी कधी कोणावरती रागवता, पागल हो आप लोग, आणि तुम्ही वेडे आहात का गुस्सा करने के लिए? राग करण्यासाठी? आप अपने बच्चों से नाराज होते हो, गुस्सा करते हो, तुम्ही तुमच्या मुलांवरती रागवता, क्रोध करते हो, क्रोध करता, है ना? रास्ते में चलने वाले किसी इंसान से क्रोध करते हो, आणि रस्त्यावरती चालणाऱ्या कोणत्या माणसावरती क्रोध करता, ट्रेन में चढ़ते समय आप इंसानों से क्रोध करते हो, उतरते समय आप क्रोध करते हो। आणि ट्रेनमध्ये चढत असताना तुम्ही रागवता किंवा उतरते वेळेस तुम्ही रागवता। क्यों क्रोध करते हो? आणि का तुम्ही रागवता? क्योंकि वो लोग आपको धक्का देते हैं, कारण ती लोक तुम्हाला धक्का देतात, इसलिए आप गुस्सा करते हैं। आणि म्हणून तुम्ही राग करता। उतरते समय वो आपको धक्का देते हैं, आणि उतरते वेळेस ती लोक तुम्हाला धक्का देतात, इसलिए आप क्रोध करते आणि हैं। म्हणून तुम्ही रागवता। यानी उन लोग कुछ गलत काम कर रहे हैं, आणि ती लोक काही चुकीचं काम करत आहे, इसलिए आपको गुस्सा आया। आणि म्हणून तुम्हाला राग आला। सही है, बराबर है। अभी यहाँ जितनी स्त्रियां हैं, आणि इथे जेवढे स्त्रिया आहेत, आपके पुरुष दारू पीते होंगे, आणि तुमचे पुरुष दारू पित असतील, कोई तो, कोणीतरी, हाँ? जब वो दारू पी के आते हैं आणि जेव्हा ते दारू पिऊन या येतात कुछ गलत काम करके आते हैं, किंवा काही चुकीचं काम तो करून आपको येतात, क्या आनंद अच्छा लगता है? तेव्हा तुम्हाला आनंद वाटतो का? आओ आओ, या बैठो, बसा, वीर काम करके आए हो, आणि खूप मोठं काम करून आलात, क्या आता है फिर आपको? मग तुम्हाला त्यावेळेस काय येतो? हाँ? क्यों आता है गुस्सा? आणि राग का येतो? हाँ, क्योंकि उन्होंने गलत काम किए हैं। कारण त्यांनी चुकीचं काम तो केलं। वैसे ही जब
मनुष्य गलत काम करते हैं मग तसंच जेव्हा माणसं चुकीची कामं करतात तब परमेश्वर क्रोधित होता है। त्यावेळेस देव त्यांच्यावरती क्रोधित अब होतो. हम 2 वचन पढ़ लेंगे, 2 वचन आपण वाचूया. हम पढ़ेंगे। पहले हम पढ़ेंगे सपन्या अध्याय 15 सपन्या अध्याय 15 नहीं सॉरी अध्याय 1 15 से पढ़ना है, सॉरी सपन्या में 15 अध्याय नहीं है, सॉरी गलती हुई। सपन्या अध्याय 1 उसका 15 से 18 तसं 15 ते 18 पर्यंत वाचा. हा संतापाचा दिवस आहे. हाँ, परमेश्वर कहता है ये क्रोध के दिन है। कौन से क्रोध के दिन है? दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे. हाँ, मैं क्या करने वाला हूँ? क्रोध के दिन में दुख दूंगा. तो जब इंसान के जीवन में दुख आता है, अभी दुख कौन से होते हैं? आणि दुःख कोणते कोणते असतात? बीमारी दुख है, आजारपण हे दुःख, पैसा खाली होना दुख है, आणि पैसे नसणं हे दुःख आहे. घर में पुरुष दारू पी के या बच्चे झगड़ा कर रहे, मन मर्जी से चलते, ये दुख है. आणि घरामध्ये नवरा दारू पितो किंवा मुलं आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे चालतात, ये हे दुख दुःख है. आहे. तो ये किसके ओर से आया है? आणि कोणाकडून आलेला आहे? नहीं, परमेश्वर की ओर से है. देवाकडून आलेला आहे. बहुत बातों में हम लोग शैतान को ब्लेम करते हैं आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये आपण शैतानावरती दोष कि ये लावतो शैतान करता है. आणि हे सगळं शैतान करतो. आप संडे का वचन जरूर सुनना, लेकिन मैं थोड़ा सा क्लू देती हूँ कि परमेश्वर का वचन ऐसा कहता है कि यदि तू मेरी आज्ञाओं को पालन नहीं करेगा तो मैं तुझे 7 गुना दंड दूंगा. आणि देवाचं वचन असं म्हणतं, जर तू माझ्या आज्ञेचं पालन केलं नाहीस तर मी तुला 7 पटीने दंड देईन. और भी अगर तू फिर भी मैं दंड देने के बाद तू सुधरेगा नहीं, आणि दंड देऊन सुद्धा जर तरी तू सुधारला नाहीस तो मैं तेरे शरीर पर 7 गुना और शिक्षा दूंगा. मग तुझ्या शरीरावरती 7 पटीने अजून मी दुःख त्रास देईन. उसके बाद लिखा है कि और 7 गुना तेरा न्याय करूंगा. आणि अजून 7 पटीने और तुझा तुझे न्याय नष्ट कर करेन दूंगा. आणि तुला नष्ट करून टाकेन. ये लास्ट फाइनल. आणि हे शेवटचं. तो हम सोचते शैतान ने किया, हम डांटते हैं हे शैतान दूर हट, शैतान जाता ही नहीं. आणि आपण म्हणतो की सगळं काही शैतानाने केलेलं आहे आणि आपण म्हणतो शैतान दूर हट, पण शैतान काही जात लेकिन नाही. शिक्षा आई कहाँ से? पण शिक्षा आली कुठून? हाँ, तो बाइबल में लिखा है रोमियो की पत्री में, यदि परमेश्वर हमारे पक्ष में है तो कौन हमारा विरोधी है? आणि बायबलमध्ये रोमकरांच्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की जर देव आपल्या पक्षाचा आहे, मग आपला विरोधी कोण है ना? अगर परमेश्वर ही हमारे पक्ष में है आणि जर देवच आपल्या पक्षात तो आहे, कोई हमारे विरोध में खड़ा रह सकता आपल्या है? विरोधात कोणी उभं राहू शकतं का? लेकिन अगर परमेश्वर ही हमारे विरोध में है पण जर देवच आपल्या विरोधात आहे तो फिर हमारे बाजू में कौन? मग आपल्या पक्षात कोण? परमेश्वर से लड़ सकता है? आणि कोणी देवाशी लढू शकतो का? बहुतायत बार आणि खूप वेळेला परमेश्वर हमसे नाराज होता है, जेव्हा देव आपल्यावरती क्रोधित होतो हमारे ऐसे आचरण, आणि असं आपली वागणूक हमारे ऐसे स्वभाव के कारण, आणि आपल्या अशा स्वभावामुळे, आज्ञा उल्लंघन के कारण आज्ञा उल्लंघनामुळे परमेश्वर क्रोध होता है आणि देव जेव्हा क्रोधित और होतो परमेश्वर दुख देता है. आणि त्यावेळेस देव दुःख देतो. और हम सोचते हैं कि क्यों मेरे जीवन में दुख है? आणि आपण असा विचार करतो की आपल्या जीवनात दुःख का तो आहे? दुख नाना प्रकार के हैं. आणि दुःख वेगवेगळ्या प्रकारचे आहे. तो दुख ये परमेश्वर की ओर से, आणि दुःख हे देवाकडून आहे. फिर दुख और क्या लिखा है? व क्लेशाचा दिवस आहे. क्लेश यानी शरीर में यातना है. दर्द हो रहा है, ये दर्द हो रहा है, ये दर्द हो रहा है, ये क्लेश है. आणि शरीरामध्ये दुखणं असणं हे क्लेश आहे. अलग अलग तरीके का आपको जो भी शरीर में यातनाएं हो रही है, आणि वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या शरीरामध्ये बीमारियां हो रही है, आजारपण आहेत, ये क्रोध है परमेश्वर. आणि हा क्रोध आहे देवाचा. जब मैं गुस्सा होती हूँ आणि जेव्हा मी रागवते तो मेरे बच्चों पर, माझ्या मुलांवरती, तो मैं मारती हूँ. तेव्हा मी मारते. बहुत जनों को अच्छा नहीं लगता है आणि खूप लोकांना आवडत नाही कि मैं बच्चों को मारती हूँ. की मी मुलांना मारते. क्यों? का? क्योंकि मैं गुस्सा हूँ, कारण मी रागवलेली आहे इसलिए मैं मारती हूँ. आणि म्हणून मी मारते. तो वैसे ही हम परमेश्वर के बच्चे हैं. मग तसंच आपण देवाची मुलं हम आहोत. नहीं, फक्त आपणच नाही, संसार के लोग भी. या जगातली लोक सुद्धा. इसलिए जब हम क्रोध पाप करते हैं आणि म्हणून जेव्हा आपण ती लोकं जेव्हा पाप करतो, चुका करतो, तब परमेश्वर मारता है. त्यावेळेस देव मारतो. और ये मैं नहीं कहती, बाइबल में लिखा है परमेश्वर मारता भी है और जिलाता भी है. आणि हे मी नाही म्हणत, बायबल आपल्याला सांगतं की देव मारतो सुद्धा आणि आपल्याला जिवंत पण वचन करतो. कहाँ है? आणि सांगाय वचन कुठे आहे? ऐसा तो 2 जगह है, आणि असं 2 ठिकाणी आहे, लेकिन एक जगह कहीं बता दो. पण एका ठिकाणी आहे तेच सांगा. किसी को मालूम है? कोणाला माहिती आहे? पहिल्या शम्यामध्ये अन्नाचं गीतमध्ये पहले सैमुएल में है, आणि पहिल्या शम्यामध्ये अय्यूब में है योगात आहे ये वचन. आणि हे वचन.
तो प्रियो, परमेश्वर मारता भी है देव मारतो सुद्धा और जिलाता भी आणि है। जिवंत पण करतो। और होशे में लिखा है आणि होशेत वो दिलेला आहे मारता भी है और घाव को चंगा भी करता है। आणि तो मारतो आणि जे आपल्या जखमा आहे त्यांना बरं पण करतो तो इसीलिए परमेश्वर मारता है। आणि म्हणूनच देव मारतो तो वो गलती नहीं करता है वो। आणि तो मारून चूक नाही तो करत इसीलिए दुख और क्लेश ये परमेश्वर के क्रोध को दर्शाता है। आणि दुःख आणि क्लेश हे देवाच्या क्रोधाला दर्शवतात। आगे विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे। हाँ, उद्ध्वस्त करना, यानी जहाँ से आपको परमेश्वर ने बसाया वहीं से परमेश्वर आपको उद्ध्वस्त करता है, यानी लोगों को उद्ध्वस्त करता है, नाश करता है। वो दिन को क्रोध का दिन बताया गया है। यानी हमारे बसाए हुए जीवन में अच्छा आनंद से जिए हुए जीवन में अचानक कुछ ना कुछ हो जाता है आणि आपण आनंदाने जगत आहोत आणि अचानक आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी होतं। वो क्रोध का दिन है परमेश्वर का। आता देवाचा क्रोधाचा दिवस आहे। आगे अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे। अंधकार का और उदास का दिन है। यानी जब हम अंधकार में यानी शैतानी कोई दावपेच के तले आते हैं और उदास है, कभी कभी हम उदास हो जाते हैं, उदास होते हैं, आणि कधी कधी घर में झगड़े होते हैं, घरामध्ये भांडणं उदास हो गए, उदास होऊन जातो। पति दारू पी के आया, उदास हो गए, नवरा दारू पिऊन आला आपण उदास होतो अपने आजू बाजू वालों से कुछ खुटफुट हो गई, उदास हो जाते आणि हैं, शेजारच्यांबरोबर काही वादविवाद झाला तर उदास होतो बच्चों से कुछ हो गया, उदास हो जाते आणि हैं। मुलांकडून काही झालं तर उदास होतो। तो ये क्रोध का दिन है। आणि हा देवाचा क्रोधाचा दिवस आहे। आगे अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे। तटबंदीच्या नगरांविरुद्ध व उंच बुरुजांविरुद्ध रणशिंगांचा व रणशब्दाचा हा दिवस आहे। हाँ, ये दिन कौन सा है कि जिसको तटबंदी बांधा हुआ था लेकिन फिर भी उसके अगेंस्ट में विध्वंस करना, क्रोध करने का परमेश्वर का दिन है। और एक वचन हम पढ़ लेंगे, पहला कुरिन्थियों की पत्री अध्याय 3 उसका 13। पहिलं कुरिन्थिकरांचं पत्र अध्याय 3 त्याचं 13। पहला कुरिन्थियों की पत्री पहिलं कुरिन्थिकरांचं पत्र अध्याय 3 उसका 13 त्याचं 13। तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल, तो दिवस ते उघडकीस आणेल। हाँ, वो दिन क्या करेगा, हमने कैसा काम किया है परमेश्वर के। अभी ये मसीहों के लिए, आणि आता हे ख्रिस्ती लोकांसाठी वो जो वचन था आणि ते जे वचन सपन्या का, सपन्या वो सभी इंसान के ते लिए। सगळ्या मानव जातीचे। अभी ये मसीहों के लिए है। पण आताच हे जे वचन आहे ते ख्रिस्ती लोकांसाठी। हम मसीह लोगों का, हम जो काम करते हैं मसीहों में, अभी हम मसीह है तो हमें कौन से काम करने हैं? आणि आपण ख्रिस्ती आहोत, आपल्याला कोणती कामं केली पाहिजे? धर्म के काम, नीतिमत्वाचे काम, अच्छे काम, चांगली काम, भले काम, भली काम, सच्चाई के काम, आणि खरेपणाचे काम, विश्वसनीय काम, आणि विश्वसनीयतेची काम, आज्ञा पालन का काम, आज्ञा पालनाचं काम, परमेश्वर ने जो बोला है वो करना। आणि देवाने जे काही सांगितलेलं आहे ते करणं। तो वो दिन प्रकट करेंगे कि हम कैसे काम किए, हमने कैसे चले हैं, हमने कैसे अपने लिए घर बनाया है। आणि तो दिवस प्रकट करेल की आपण कशी कामं केलेली आहेत आणि आपण कसं घर बांधलेलं आहे। और उसके ऊपर डिपेंड होगा हमें प्रतिफल मिलना। आणि त्याच्यावरती आधारित आहे की आपल्याला प्रतिफळ भेटणं, कारण तो अग्नीसह प्रकट होईल। हाँ, यीशु परमेश्वर आग के साथ प्रकट हो जाएगा। आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीने हाँ, और हमारी परीक्षा आग से ही की जाएगी। किससे? और आग किसको बताता है? नाना प्रकार की परीक्षाओं को। आणि आग कशाला दर्शवते? नाना प्रकारच्या परीक्षांना। फर्स्ट पीटर में आप पढ़ सकते हैं, आणि पहिल्या पेत्रामध्ये तुम्ही वाचू पहला शकता। पत्रस अध्याय 1 में। पहिला पेत्र अध्याय 1 मध्ये हमारे जीवन में जो नाना प्रकार की परीक्षा है ना, आणि आपल्या जीवनामध्ये ज्या नाना प्रकारच्या परीक्षा आहेत वो परीक्षा हमें प्रकट करती है कि वो हम कैसे हैं। आणि त्या परीक्षा प्रकट करतील की आपण कसे और आहोत। वो परमेश्वर परीक्षा क्यों ले रहा है, नाना प्रकार की परीक्षा? क्योंकि हमें हमारे से वो नाराज है और हमें चेक करना चाहता है। आणि देव नाना प्रकारची परीक्षा आपल्या जीवनामध्ये का घेतो? कारण देव आपल्यावरती रागवलेला आहे आणि त्याला आपल्याला परखायचं आहे। इसीलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार क्रोध के दिन में आणि म्हणून देवाच्या वचनानुसार क्रोधाच्या दिवशी पैसा कुछ लाभ नहीं। आणि धन काही उपयोगाचं नाही। जो पैसा इंसान कमा रहा है, पैसों के पीछे भाग रहा है, परमेश्वर से भी बढ़कर पैसा 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 कर रहा है, प्रभु को टाइम नहीं दे रहा है, चर्च नहीं आ रहा है, जैसे जीना चाहिए प्रभु के लिए वैसा नहीं जी रहा है, न फंड भर पा रहा है, न दशंश दे पा रहा है, न किसी काम को परमेश्वर की महिमा कर पा रहा है, जैसे प्रभु के लिए खड़ा रहना चाहिए वैसे नहीं जी रहा है, तो फिर वो पैसा उसे क्रोध के दिन में बचा ही नहीं पाएगा। आणि माणूस जे पैसे करत आहे, नुसतं पैशांच्या मागे पळत आहे, देवापेक्षा जास्त पैशाला प्रथम स्थान देत आहे, फंड भरत नाही, दान दशांश देत नाही, देवाच्या आज्ञेचं पालन करत नाही, ते जे पैसे आहेत ते देवाच्या क्रोधाच्या वेळेला त्यांच्या जीवनामध्ये त्यांना उपयोगी पडणार नाही। क्योंकि प्रियो, याद रखो, अगर हम
धर्म के काम करते हैं, आणि लक्षात ठेवा जर आपण नीतिमत्वाची कामं ऐसा करतो, लिखा है यहाँ पर, आणि असं लिहिलेलं आहे, परंतु धर्म मृत्यु से भी बचाता है। आणि नीतिमत्ता मृत्यूपासून पण सोडवते। जो जो काम हम धर्म के करते हैं, आणि जी आपण नीतिमत्वाची कामं करतो, वो काम हमें कभी कभी ताड़ना होने से परमेश्वर बचाता है। आणि ती कामं कधी कधी देवाची ताडणा आपल्यावरती येण्यापासून अडवते। मैं आपको बाइबल में का उदाहरण बताती मी हूँ, बायबलमध्ये तुम्हाला एक उदाहरण वो सांगतो, है डेविड। तो आहे दावीद। बाइबल के अनुसार हम देखेंगे तो डेविड ने पाप किया, आणि बायबलनुसार जर आपण पाहिलं तर दावीदाने पाप केलं, उसने बड़ा पाप किया था। त्याने मोठं पाप केलं होतं। उसने क्या किया था? त्याने काय केलं होतं? उसने बेतसदा के साथ व्यभिचार किया त्याने था, बैतसदा बरोबर व्यभिचार केला होता, किसी दूसरी की स्त्री के साथ वो गया था, आणि कोणत्या दुसऱ्या परक्या स्त्री बरोबर तो गेला और होता, अपने पाप को छुपाने के आणि लिए स्वतःचा पाप एक लपवण्यासाठी हत्या की थी, आणि त्याने एक हत्या यानी केली उसके होती, पति की हत्या की थी। आणि म्हणजे तिच्या नवऱ्याची हत्या केली होती। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। तो ये बड़ा पाप उसने किया था, आणि खूप मोठं पाप त्याने केलं होतं, लेकिन फिर भी परमेश्वर उससे नाराज था। पण तरी सुद्धा देव त्याच्यावरती रागवला होता। लेकिन फिर भी क्रोध के समय पर पण क्रोधाच्या वेळेला परमेश्वर ने उसे मृत्यु नहीं दिया। आणि देवाने त्याला मृत्यू नाही दिली। बाइबल हमें ऐसा बताता है, बायबल आपल्याला असं सांगतं, हिब्रू पढ़ेंगे इब्रिकरांचं पत्र 9:27, 9:27, हिब्रू इब्रिकरांचं पत्र 9:27। अध्याय 9:27। प्रार्थना के समय पर विनय भाई ने वो वचन बोला भी था। आणि प्रार्थनेच्या वेळेला विनय काकाने हे वचन म्हटलं पण होतं, ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे, जिस प्रकार एक बार मनुष्य का मरना व त्यानंतर न्याय होणे नेमून उसका ठेवलेले न्याय आहे। होना ये फिक्स है। 9:27 वर्ड चैप्टर 9 वर्स 27। हाँ, पुनः ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे जैसे हर एक इंसान को एक बार मरना व त्यानंतर न्याय होणे और उसका न्याय होना नेमून ठेवलेले आहे। वो फिक्स है। अगर पाप किया है जर पाप केलंय उसे न्यायाधीश के सामने जाना ही मग पड़ेगा। त्याला न्यायाधीशासमोर जावंच लागेल। और एक हम वचन पढ़ेंगे, अजून एक वचन वाचूया, प्रेरितों के काम अध्याय 17 प्रेषितांचे कृत्य अध्याय 17 उसका 31। त्याचे 31। प्रेरितों के काम प्रेषितांचे कृत्य अध्याय 17 अध्याय 17, एक्ट्स प्रेषितांचे कृत्य चैप्टर 17 अध्याय 17 और उसका 31। त्याचे 31। त्याने असा एक दिवस नेमला आहे हाँ, उसने ऐसा एक दिन फिक्स किया है, की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे हाँ, परमेश्वर ने चुने हुए या ठहराए हुए इंसानों के सामने जगाचा न्याय निवाडा नीतिमत्वाने करणार आहे। परमेश्वर क्या करेगा? न्याय के सामने खड़े हर एक को रहकर न्याय करेगा, यानी हर एक को न्यायालय में न्यायाधीश के सामने एक दिन खड़ा है। आणि प्रत्येकाला न्यायालयामध्ये न्यायाधीशासमोर उभं राहायचं आहे। अब दावीद ने तो गलती कर ली थी, आणि आता दाविदाने तर चूक केली होती, हमारा परमेश्वर न्यायाधीश था, आणि आपला देव न्यायाधीश होता, उसके सामने दावीद लाया गया, आणि त्याच्यासमोर दाविदाला आणण्यात आलं, गुन्हा पकड़ा गया, आणि त्याची चूक पकडण्यात आली, पकडण्यात आली, मर्डरर, आणि त्याने खून केलेला, व्यभिचारी। लेकिन तुरंत उसको न्याय नहीं मिला, जो यहाँ हमने पढ़ा कि मृत्यु, आणि लगेच त्याच्यावरती न्याय नाही आला। इथे जसं आपण वाचलं की मृत्यू क्यों नहीं आया? आणि मृत्यू का नाही आली? क्योंकि उसने जो अपना बैंक है ना, आणि त्याने जी आपली बँक आहे वो धर्म से भरी थी। ती नीतिमत्वाने भरून ठेवली होती। वो जो काम उसने परमेश्वर के राज्य में जो किए थे धर्म के काम, वो इतने भर गए थे आणि त्याने देवाच्या राज्यामध्ये इतकी नीतिमत्वाची कामं केली होती आणि ती इतकी भरली होती कि उस धर्म के काम ने उसे मृत्यू से बचाया, त्या नीतिमत्वाच्या कामांनी त्याला मृत्यूपासून वाचवलं। क्योंकि उसके धर्म के काम, उस समय वो धर्मी नहीं था। आणि त्यावेळेस तो नीतिमान नव्हता। प्रियो, जब उसने पाप किया, आणि प्रियानो जेव्हा त्याने पाप केलं वो धर्मी नहीं था उस समय, त्यावेळेस तो नीतिमान नव्हता, वो गिर गया था, आणि तो पडला होता, गिरा हुआ था, आणि तो पडलेला होता। लेकिन पण उसका बैंक धर्म के कामों से भरा हुआ, आणि त्याचं जे बँक आहे ते नीतिमत्वाच्या कामाने भरलेलं होतं। इसीलिए उसके धर्म के काम ने उसे बचाया और उसे मृत्यू नहीं दिया। आणि म्हणून नीतिमत्वाच्या कामाने त्याला वाचवलं आणि त्याला मृत्यू येऊ नाही दिली। इसलिए अभी जो हमने वचन में पढ़ा ना, आणि आता आपण जे वचनामध्ये वाचलं 8वां वचन, 8वं वचन, वापस पढ़ो 8वां वचन जो हमारा 11 का नहीं, अभी नीति वचन का। नीतिमान संकटातून मुक्त होतो आणि त्याच्या जागी दुर्जन सापडतो। फिर से पढ़ो, नीतिमान संकटातून मुक्त होतो, नीतिमान क्या हो जाते हैं? संकट से मुक्त हो जाते। दावीद पाप किया, उसके ऊपर आया हुआ मृत्यु से वो बच गया, और क्या हुआ?
आणि त्याच्या जागी दुर्जन सापडतो. उसके जगह पर कोई दूसरा मर गया. कौन मर गया? कौन मर गया? पहला जो बैतसदा से पैदा हुआ बच्चा, दूसरा अम्नोन, तीसरा अबशालोम. आपको समझा? लेकिन दावीद मरा. पण दावीद मेला काय? क्योंकि उसने जो काम किए थे वो परमेश्वर के सामने तक पहुंचे थे. कारण त्यांनी जी कामं केली होती ती देवाच्या समोर पर्यंत पोहोचली होती. बाइबल हमें ऐसा बताता है. आणि बायबल आपल्याला असं सांगतं, हम जो परमेश्वर में जीवन अच्छा जिएंगे ना, आणि आपण जर देवामध्ये चांगलं जीवन जगलं ना, धार्मिकता का जीवन, नीतिमत्वेचं वो जीवन, हम अभी तक गए नहीं, हमारे पहले वो काम जाते हैं. आणि अजूनपर्यंत आपण गेलो नाही, पण आपली जी नीतिमत्वाची कामं आहे ती पहिलेच देवाजवळ परमेश्वर पोहोचली के जातात सामने चले जाते हैं. आणि देवाच्या समोर पोहोचली जातात. वैसे ही अगर आप बुरे काम करते हो, मग तसंच जर तुम्ही वाईट कामं करता, वो व्यक्ति सोचो, इस संसार में कोई व्यक्ति ने बुरा काम किया है, आणि या जगातल्या कोणत्या व्यक्तीने जर वाईट काम वो केलं, मसीह है, तो ख्रिस्ती आहे, लेकिन बुरे काम कर रहा है, पण वाईट कामं करतोय, तो वो बुरे काम, वो अभी तक मरा नहीं है, लेकिन उसके बुरे काम पहुंच जाते हैं. आणि तो व्यक्ती अजूनपर्यंत मिला नाही, पण त्याची जी वाईट कामं आहे ती पहिलेच देवाजवळ पोहोचली हम जातात. पढ़ेंगे, तिमोथी की पत्री निकालेंगे. आणि तिमोथेचं पत्र आपण काढूया. तिमोथी अध्याय 5 और उसका 24-25. तसं 24 आणि 25. फर्स्ट तिमोथी पहिला तिमोथी चैप्टर 5 अध्याय 5 24-25. 24-25. कित्येक माणसांची पापे उघड असून, हाँ, बहुत लोगों के पाप खुले हैं. आप लोग देखे होंगे ना, कुछ लोग दारू पीते हैं, तंबाकू खाते हैं, गाली दे रहे, झगड़ा कर रहे हैं, मारामारी कर रहे हैं, खुल गए. कोई लोगों के पाप खुले हुए नहीं रहते, चुपके से करते हैं, सुमड़ी में करते हैं. हाँ, फिर ती अगोदर न्याय निवाड्या करता जातात. हाँ, वो पहुंचे नहीं, अभी तक वो मरे नहीं, लेकिन उन्होंने जो गलत काम किए वो पहले परमेश्वर के सामने पहुंच जाते हैं, और इसीलिए परमेश्वर फिर न्याय करता है. जैसे सदम गमोरा, जसं सदम गमोरा के जो लोगों ने इतना पाप किया था, आणि सदम आणि अमोराच्या लोकांनी इतकं पाप केलं, इतना पाप किया था, एवढं पाप केलं कि होतं परमेश्वर के सामने वो पहुंच गए. की देवाच्या समोर ते पोहोचले. बराबर है? परमेश्वर के सामने पहुंच गए, आणि देवाच्या समोर पोहोचले. और परमेश्वर के सामने पहुंचने पर परमेश्वर ने 2 स्वर्गदूतों को भेज दिया, आणि देवाच्या समोर त्यांची पाप पोहोचल्याच्या नंतर देवाने 2 स्वर्गदूतांना तिकडे और पाठवले उस नगर को खत्म कर दिया. आणि त्या नगराला संपवून टाकलं, उस नगर में आग का बारिश गिराया, आणि त्या नगरावरती आगीचा पाऊस पडला, गंधक का बारिश गिरा. आणि गंधकांचा पाऊस पडला. हमने अभी तक बारिश कौन सी देखी है? आणि अजूनपर्यंत आपण पाऊस कोणता पाहिलाय? पानी का और गारा का, यानी पत्थरों का. बराबर है? इसराइली जब मिस्र में देश में थे, आणि इस्रायली लोक जेव्हा मिस्र देशामध्ये होते, इसराइलियों ने दूर से देखा, जहाँ वो थे वहां नहीं देखा, लेकिन मिस्रियों ने अग्नि का बारिश देखा था. उस जो पत्थर गिर रहे थे उसमें से आग भी गिर रही थी. आणि इस्रायली लोकांनी लांबून पाहिलं, पण मिस्री लोकांनी जळून पाहिलं की जो पाऊस पडत आहे तो आगीचा पडत आहे. प्रभु की स्तुति, और हमें आग का बारिश गिरना देखना भी नहीं है. आणि देवाची स्तुती असो आणि आपल्याला आगीचा पाऊस पडतोय हे बघायचं पण नाही. देखना है? बघायचंय का? तो फिर रैप्चर के बाद रुको, आणि मग जर तुम्हाला बघायचं तर रॅप्चर नंतर थांबा. क्योंकि रैप्चर के बाद, कारण रॅप्चर नंतर जब हम उठाए जाएंगे, पवित्र आत्मा उठा लिया जाएगा, तब आग की बारिश होने वाली है. आणि जेव्हा आपण उच्चतेत जाऊ त्याच्यानंतर आगीचाच पाऊस पडणार आहे. हाँ, और इसीलिए जब हम रेवलेशन पढ़ते हैं तो मैं प्रभु को बोलती, प्रभु हम में से किसी को मत रखना. आणि म्हणून जेव्हा प्रकटीकरण मी वाचते तेव्हा देवाला म्हणते, देवा आमच्यामधल्या कोणालाच ठेवू नको. आग की बारिश होना यानी कुछ बचेगा क्या? आणि आगीचा पाऊस पडणं म्हणजे काय वाचून नाही इसीलिए का? सदम बचा नहीं, आणि म्हणूनच सदम आणि अमोरा वाचून पूरी नाही. रीति से नाश हो गई, आणि पूर्ण रीतीने नष्ट झाला, पूरी रीति से. पूर्ण रीतीने. आपको समझ में आया? तो परमेश्वर हमारा न्यायाधीश है, आणि देव आपला न्यायाधीश आहे. वो हर मसीहों का, अविश्वासियों का न्याय करता है, आणि प्रत्येक ख्रिस्ती लोकांचा, अविश्वासी लोकांचा तो न्याय करतो. और वो न्यायाधीश है. आणि तो न्यायाधीश और आहे. इसीलिए यहाँ लिखा है, जो पाप करेगा, अगर वो व्यक्ती अभी तक गया नहीं, लेकिन वो व्यक्ति का न्याय ऊपर हो जाता है. आणि म्हणूनच आपण पाहतो की त्या माणसाने जर चुकीची कामं केली, पाप केले, तर तो माणूस अजूनपर्यंत मेला नाही, पण त्याची कामं पहिलेच देवाच्या समोर पोहोचवली जातात. मालूम है? इसलिए बहुत सारे लोग ट्रेन के नीचे कट जाते हैं, पण खूप सारे लोक ट्रेनच्या खाली मरतात, गाड़ी का एक्सीडेंट हो जाता है, त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट होऊन जातात, ये न्याय है. आणि हा न्याय आहे. हम सोचते हैं कि ऐसा क्यों हुआ, आणि आपण असं म्हणून विचार या करतो की असं झालं का? सुसाइड क्यों किया, आणि या स्त्रीने आत्महत्या का केली, क्यों टुकड़े टुकड़े हो गए, आणि न्याय हो तिचे तुकडे गया. तुकडे झाले, तिचा न्याय झाला. गाड़ी का एक्सीडेंट हुआ, आणि गाडीचा अपघात झाला, 5 जितने लोग बैठे थे सब मर गए, आणि जेवढी लोक बसलेली सगळी न्याय हुआ.
आणि देवाने तो न्याय केला. बिजली चमकती है, विजा चमकतात, कोई लोग जल के मर जाते काही हैं, लोक जळून वो मरतात न्याय हुआ. आणि तो न्याय झाला. मरी आती है, आणि मरी येते. फिर कितने लोगों को कैंसर, कितने लोगों को नाना प्रकार की बीमारियों से, किसी कोई तो सर दर्द से मर गए. आणि काही काही लोकांना कॅन्सर किंवा नाना प्रकारचे आजार पण त्यांना होतात. काही काही लोक डोकं दुखतं म्हणून पण मरतात. तो ये न्याय हुआ. आणि हा न्याय झाला. वो पहुंचे नहीं, आणि ते पोचले नाहीत. उसके पहले न्याय. त्याच्या अगोदरच त्यांचा न्याय झाला. आगे आणि कित्येकांची मागून जातात. त्याचप्रमाणे काही चांगली कृत्येही उघड आहेत आणि जी गुप्त आहेत ती गुप्त राहू शकत नाही. तो वैसे ही प्रियो, कुछ लोग अच्छे काम भी करते हैं, सिर्फ बुरे काम नहीं करते. तो जो लोग अच्छे काम करते उनका भी कोई लोग गुप्त में करते, अच्छे काम गुप्त में करते, वो भी गुप्त में नहीं रहेगा. परमेश्वर के सामने कोई बात गुप्त में नहीं रहेगा. आणि काही लोक चांगली चांगली कामं गुप्तपणे पण करतात, पण देवाच्या समोर काही गोष्टी गुप्त राहत नाही. परमेश्वर उसका भी क्या करेगा, उसको उस जो किए हुए काम के अनुसार उसे प्रतिफल देगा. इस पृथ्वी पर उसको बचाता रहेगा. आणि देव काय करेल, त्या व्यक्तीने जी चांगली कामं केलेली आहेत त्या चांगल्या कामांमुळे देव त्याच्या या पृथ्वीवरती रक्षण करेल. बाइबल में हमें कुर्नेलियस के विषय में बताया गया. आणि बायबलमध्ये आपल्याला कुर्नेलियस याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. कुर्नेलियस हमारे जैसा अन्य जाति व्यक्ती था, आणि कर्नेल आपल्यासारखं अन्य जातीतून होता, है ना. वो दान धर्म करता था, तो दान धर्म करायचा, यहूदियों को भी मदद करता था, आणि यहूदी लोकांना पण मदत अच्छा करायचा, जीवन जीता था, चांगलं जीवन अपनी जगायचं, पत्नी अपने बच्चों के साथ उनके साथ अच्छा व्यवहार करता आणि था. आपली पत्नी आपली मुलं बाळ यांच्याबरोबर चांगली वागणूक करायचा. जितने उसके हाथ के नीचे वर्कर थे उन सबके साथ वो अच्छा रहा. आणि जेवढे त्याच्या हाताखाली वर्कर होते त्यांच्याबरोबर तो चांगल्या रीतीने राहिला. बाइबल में लिखा है कि हे कुर्नेलियस, तेरी प्रार्थना और तेरे दान परमेश्वर के पास पहुंच गए. यानी सोचो, कुर्नेलियस परमेश्वर के पास पहुंचा था, लेकिन उसके दान और उसकी प्रार्थनाएं पहुंच गई. आणि बायबल आपल्याला असं सांगतं की हे करण्याला तुझी प्रार्थना आणि तुझे दान धर्म पहिलेच देवाजवळ पोहोचवले गेलेले आहेत. करण्याला अजूनपर्यंत देवाकडे गेला नव्हता, पण त्याची प्रार्थना आणि दान धर्म देवापर्यंत पोहोचले. इसीलिए वो मृत्यु से बचाया गया, उसका उद्धार हुआ. सिर्फ उसका नहीं, उसके कुटुंब का, उसके रिश्तेदारों का, उसका फ्रेंड सर्कल का. क्योंकि उसने क्या किया, सिर्फ अपने आप को नहीं बचाया, अपने लोगों को भी इकट्ठा करके सुसमाचार के लिए उसने लोगों को इकट्ठा किया. आणि म्हणूनच त्याच्यावरती मृत्यू आली नाही. आणि म्हणूनच त्याचं काय झालं, तारण झालं. फक्त त्याचंच नाही, त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा आणि त्याचे जेवढे नातेवाईक होते त्या सगळ्यांचं तारण झालं, कारण त्यांनी सगळ्यांना सुवार्ता ऐकण्यासाठी तिथे बसवलं. बाइबल में एक ऐसा व्यक्ति है जिसने कोई धर्म के काम नहीं किए. आणि बायबलमध्ये एक असा व्यक्ती आहे ज्याने काहीच नीतिमत्वाची कामं नाही केली. उसको बहुत कुछ मिला, त्याला खूप काही भेटलं. उसने अपना मन संपत्ति पर लगाया. त्याने आपलं मन धन संपत्तीवर लावलं. अब हम पढ़ेंगे लूका अध्याय 12. लुका अध्याय 12 आपण वाचूया. लूक 12 लुका अध्याय 12 और उसका 15 से पढ़ेंगे. तसं 15 पासून वाचू. आणखी त्याने त्यांना म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. हाँ, खुद को बचाओ, सब प्रकार के लोभ से अपने आप को बचाए रखो. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असते. हाँ, बहुत जनों के पास बहुत पैसा है. अंबानी के पास, टाटा बिरला के पास, या फिर अमिताभ बच्चन के पास, और मुझे भी लोगों के नाम नहीं मालूम. इस संसार में बहुत लोगों के पास बहुत सारा पैसा है, लेकिन तर ती त्याचे जीवन होते असे नाही. हाँ, वो उसका लाइफ है क्या? वो पैसा उसका लाइफ है, उसका जीवन है. जीवन बढ़ा सकता है तो उसको लाइफ दे सकता है क्या पैसा? अभी बहुत पैसे हो गए तो लाइफ बढ़ने वाली है. आणि खूप पैसे झाले तर त्यांचं जीवन वाढणार आहे. सोचो, अभी सोचो, उदाहरण के तौर पर अभी मुझे 10 मिनट के बाद लेके जाने वाले हैं. आणि थोडा विचार कर की आता मला 10 मिनिटाच्या नंतर मला घेऊन जाणार आहे. आखिरी सांस है आणि माझा शेवटचा श्वास और आहे. यहाँ बहुत सारे थप्पे पूरे पैसे भरे. आणि ते पैशांची गठ्ठे असे पडलेले तो आहेत. ये थप्पी के पैसे मेरे आयु को बढ़ाने वाला है क्या? आणि पैशांची गठ्ठे माझं आयुष्य वाढवणार आहे का? पैसा बढ़ गया तो मेरा आयु बढ़ेगा क्या? आणि पैसे वाढले तर माझं आयुष्य वाढेल का? 1 लाख मतलब 1 साल. आणि 1 लाख म्हणजे 1 वर्ष. चलो 1 करोड़ मतलब 1 साल. आणि समजा 1 करोड किंवा 1 वर्ष ऐसा म्हणजे होने 1 वाला है वर्ष. क्या? आणि असं काही होणार आहे का? यीशु मसीह हमें स्पष्ट बताता है आणि येशू ख्रिस्त आपल्याला स्पष्ट रीतीने सांगतो कि मेरे 1 करोड़ की माझे मेरे 1 करोड 1 लाख माझं 1 लाख सादा 1 महीना नहीं बढ़ा सकता, आणि साधारण माझं 1 महिने पण एक वाढू दिन शकत भी नहीं नाही. बढ़ा सकता. 1 दिवस सुद्धा वाढू और शकत अगर नाही. अभी मुझे 10 मिनट के बाद लेके जाने वाले हैं, मैं बोलती हूँ कि सिर्फ 5 मिनट दे दो, आणि आता जर मला 10 मिनिटाच्या नंतर घेऊन जाणार आहेत आणि जर मी म्हटलं मला फक्त 5 मिनिटं तो द्या, वो 5 मिनट भी नहीं बढ़ा सकता. आणि ते 5 मिनिटं पण वाढू शकत नाही. लेकिन पण मैंने अगर जो धर्म के काम किए हैं, आणि मी जी नीतिमत्वाची कामं केलेली मैंने आहे, अगर अनाथों को, विधवाओं को मदद किया है, आणि जर मी अनाथ आणि विधवांना मदत केली, अगर मैंने आप लोग के साथ
बाहर वालों के साथ अच्छा व्यवहार किया है, आणि जर तुमच्या बरोबर किंवा बाहेरच्या लोकांबरोबर मी चांगली वागणूक केलेली आहे, मैं अच्छा जीवन, एक ऐसा जीवन जो मुझे धर्मी कह सकता है, ऐसा लाइफ जिया है, आणि मी चांगलं जीवन जगलेली आहे, जे नीतिमान असं मला ठरवू शकतं अशी जीवन प्रार्थना मी का जगले. लाइफ किया है, प्रार्थनेचं जीवन माझं आहे, तो मुझे थोड़ा आयु मिलेगा. तर थोडंसं मला आयुष्य भेटेल. जब मेरा न्याय का समय पे 10 मिनट के बाद मेरा श्वास आखिर का सांस है, आणि जर न्यायाच्या वेळेला जर माझा शेवटचा श्वास आहे, तो नहीं 10 मिनट के बाद 10 मिनट में मेरा आखिरी सांस है, आणि 10 मिनिटाच्या नंतर माझा शेवटचा श्वास आहे, तो ऊपर न्यायाधीश बोलेगा चलो थोड़ा और दे देते, आणि वरून न्यायाधीश म्हणेल की थोडासा अजून वेळ हिला तो दे, और भी थोड़ा सा अनाथों को विधवाओं को मदद करे. आणि अजून थोडा आनंद आणि विधवांना मदत करेल. आपको समझ में आ रहा है? तुम्हाला और समज, ये प्रेयर करेगी आणि अजून और भी प्रार्थना, प्रार्थना करेगी. आणि अजून प्रार्थना. ऐसा किसी को आयु दिया था, किसको दिया था? आणि असं कोणाला आयुष्य वाढवून दिलं होतं, कोणाला दिलं होतं? हाँ, किसको दिया था? हिजकिय्याह राजा को. हिजकिय्याह राजाला. वो मरने वाला था आणि तो मरणारच होता. और उसको कहा, त्याला सांगितलं, यशायाह भविष्यवक्ता ने कि सब कुछ अभी बाय बाय बोल. आणि यशायाह संदेशाने सांगितलं की सगळं काही संपलेलं आहे, आता तू सगळ्यांना बाय बाय कर. उसने क्या किया? त्याने काय केलं? उसने परमेश्वर के सामने प्रार्थना की. त्याने देवाजवळ प्रार्थना केली. कैसी प्रार्थना की? कशी प्रार्थना मुझे केली? मरना नहीं ऐसा बोला. आणि मला मरायचं नाही असं म्हटलं का? उसने क्या किया मालूम? त्याने काय केलं माहिती आहे? उसने बोला, हे प्रभु, त्याने म्हटलं, हे मैं देवा, तेरे सामने कैसे चला? मी तुझ्या समोर कसा चाललो? सच्चाई से चला, खरेने चाललो, खराई से चला. खराईने चाललो, मैंने जो तुझे बोला अच्छा लगा वही जिया. आणि तुला जे जसं आवडलं तसंच मी जगलो. परमेश्वर ने अभी तक वो महल से यशायाह सिर्फ फाटक तक ही बाहर गया ही नहीं था, गेट से बाहर गया ही नहीं था. आणि यशायाह संदेश अजूनपर्यंत गेटाच्या बाहेर गेलाच नव्हता. परमेश्वर ने यशायाह को बोला, जा उसको बोल 15 साल पड़ गए. आणि लगेच देवाने यशायाला सांगितले की जा आणि जाऊन त्याला सांग की 15 वर्ष आयुष्य तुला वाढून भेटलेलं आहे. धर्म के हम जो काम करते हैं, देखो यशायाह के पास पैसे थे, आणि यशायाच्या जवळ पैसे होते थे ना? होते ना? नहीं थे? थे ना? यशायाह के पास पैसे थे, बहुत सारे थे. आणि यशायाजवळ खूप सारे पैसे होते, धन दौलत थी, धनसंपत्ती होती, उसके पास सामग्री थी. त्याच्याजवळ सामग्री क्योंकि होती. बेबीलोन से जब लोग उसको कैसा बच गया बोलकर देखने के लिए आए, तो उसने अपने नगर का, अपने खजाना सब कुछ दिखा दिया, आणि बॅबिलोनची लोक जेव्हा त्याची धनसंपत्ती बघायला आले तेव्हा त्यांनी सगळं काही तिथलं दाखवलं, है ना? मतलब उसके पास सब कुछ था. आणि हिजकिय्याजवळ सगळं काही होतं. लेकिन उसने परमेश्वर को ऐसा कहा कि ये पैसा ले ले और मुझे जीवन दे. पण तो देवाला असं म्हटलं का की हे पैसे घे आणि मला जीवन दे, ऐसा कहा? असं तो म्हणाला का? या फिर परमेश्वर ने ऐसा कहा क्या यशायाह के द्वारा, तेरा भी जीवन खत्म हो रहा है, पैसा दे दे, मैं तुझे जीवन देता हूँ. किंवा देव असं यशाच्या द्वारे त्याला म्हणाला का की आता तुझं जीवन संपणारच आहे, तुम्हाला पैसे दे, मी तुला आयुष्य वाढवून देतो, ऐसा बोला? असं म्हणाला का? नहीं ना? नाही ना? आपको समझ में आ रहा है? तुम्हाला समजतंय? यशायाह के पास पैसा था, आणि हिजकिय्याजवळ पैसे होते, यशायाह ने, हाँ, हिजकिय्याह के पास पैसा था, आणि हिजकिय्याच्या जवळ पैसे होते, लेकिन परमेश्वर ने हिजकिय्याह से पैसा नहीं लिया. पण देवाने हिजकिय्याजवळून पैसे नाही और घेतले. हिजकिय्याह ने भी ऐसा नहीं कहा कि ये पैसा ले ले और मुझे जीवन दे. आणि हिजकिय्याह पण असं नाही म्हणाला की माझ्याजवळ हे पैसे, तू पैसे घे आणि मला जीवन दे. उसने कहा, मैं तेरे सामने कैसे चला, आणि तो म्हणाला की मी तुझ्याजवळ समोर कसं मैंने चालेल, तेरे लिए क्या क्या काम किए, तुझ्यासाठी काय काय कामं केली, तू याद कर. तू आठवण कर. परमेश्वर ने याद करके उसको 15 साल दिया. आणि देवाने ते आठवण करून त्याला 15 वर्ष आयुष्य अभी वाढवून आपको दिलं. समझा? आता तुम्हाला समज, परमेश्वर जब क्रोध करता है, जब न्याय करता है, मृत्यु, दुख, कष्ट, क्लेश, दर्द, यातना, ताड़ना, ऐसा कुछ देने वाला है, उस समय अगर हम धर्म के काम किए हैं तो वह हमें बचा सकते हैं. लेकिन पैसा अगर हमने कलेक्शन करके रखा है और वो हमें नहीं बचा सकते. आणि देव आपल्यावरती क्रोधित झालेला आहे. तो जर आपल्यावरती दुःख, संकट, क्लेश, ताडना, यातना देणार आहे, मग त्यावेळेस नीतिमत्वाची कामं आपल्याला वाचू शकतात, पण धन जे आपण जमा करून ठेवलं ते आपल्याला वाचूच शकत नाही. इसीलिए पढ़े आगे का वचन. त्याने त्यांना एक दाखला सांगितला. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. त्यावेळी त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही. अभी एक धनी व्यक्ति, ऑलरेडी बहुत पैसा है उसके पास, अभी उसकी खेती में इतना उपज आया कि उस मन में सोचने लगा अभी मैं क्या करूँ, इसको कहाँ रखूँ. तो इसलिए उसने क्या किया, मग त्याने म्हटले मी असे करेन, मी आपली कोठारे मोडून मोठी बांधेन
आणि तिथे मी आपले सर्व धान्य व माल साठवेन. मैं क्या करता हूँ, मेरा जो रखने का जगह है उसको तोड़कर थोड़ा बड़ा बना देता हूँ और उसमें मैं जमा कर देता हूँ. और वो बड़ा बनाता है, बड़ा बनाकर उसमें जो कुछ उसकी कटनी हुई थी सारी खेती की उपज, वो सारा मटेरियल उसने उसमें भर दिया. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, और मैं अपने प्राण को कहूंगा, हे जीवा, हे प्राण, तुला पुष्कळ वर्ष पुरेल मेरे पास बहुत पैसा हो गया, बहुत रेशन हो गया, बहुत खाना पीना हो गया, आराम से बहुत साल तू खा सकता है, कुछ काम नहीं किया तो भी तू बहुत साल जी सकता है. इतका माल ठेवलेला आहे, म्हणून विसावा घे, इसलिए आराम कर, खा, पी आणि आनंद कर. फिर परंतु देवाने त्याला म्हटले, लेकिन ये परमेश्वर ने कहा, अरे मूर्खा, अरे मूर्ख. आज रात्रि धनवान को मूर्ख कहा. क्यों? क्योंकि उसने इतने सारा अनाज आया था, वो क्यों आया था? बांटने के लिए. आणि एवढं सगळं पीक त्याला का भेटलं की त्याने ते वाटावं. अगर वो गरीबों में बांटता, आणि जर त्याने गरिबांमध्ये ते अनाथों को बांटता, अनाथांना त्याने ते दिलं विधवाओं असतं, को देता, विधवांना त्याने दिलं असतं, जरूरतमंदों को देता, आणि गरजवंतांना त्याने दिलं असतं, तो शायद आज वो जिंदा रहता, उसकी आयु बढ़ती. आणि शायद तो जिवंत राहिला असता, त्याला आयुष्य वाढून भेटलं. लेकिन ऐसा हुआ नहीं. पण असं झालं नाही. परमेश्वर ने क्या किया? देवाने काय केलं? उसे कहा मूर्ख है. त्याला म्हटलं, अरे मूर्खा, क्योंकि जो सिर्फ कलेक्शन करते हैं, कारण जो फक्त जमा करतो वो मूर्ख है. ते मूर्ख आहेत. जो कलेक्शन अपने लिए कर बाकी का प्रभु के लिए, लोगों के लिए देते हैं, आणि जो कोणी जमा करतो आणि स्वतःसाठी पहिले देवासाठी आणि नंतर लोकांना तो देतो, हाँ, वो बुद्धिमान है. तो बुद्धिमान आहे. वो बो रहा है. तो पेरत आहे. वो क्या कर रहा है? तो काय बो रहा है. पेरतोय. उसने यहाँ बोया, त्याने इथं पेरलं, इधर बोया, इथे पेरलं, इधर बोया, इथं पेरलं, बोते बोते जा रहा है. आणि तो पेरत पेरत चाललेला इसलिए आहे. जब न्यायाधीश आता है, आणि म्हणून जेव्हा न्यायाधीश येतो मृत्यू उधर उसको देना है, आणि मृत्यू त्याला तिकडे द्यायची इधर आहे, देखता है, अरे धर्म का काम, आणि तो बघतो नीतिमत्वाचं काम, अरे धर्म का काम, आणि पुन्हा बघतो अरे नीतिमत्वाचं धर्म काम, का काम, आणि नीतिमत्वाचं काम, अरे धर्म का काम. नीतिमत्वाचं काम. गुस्सा ठंडा. आणि मग देवाचा राग शांत होऊन जातो. आपको समझ में आ रहा है? तुम्हाला समजलं? इसीलिए हमें धर्म के काम करने हैं, आणि म्हणूनच आपल्याला नीतिमत्वाची कामं करायची आहेत. भले काम करने हैं. नीतिमत्वाची कामं, चांगली कामं यही करायची. भले काम हमें बचाएंगे क्रोध से, परमेश्वर के गुस्से से. और ऐसा भी हो सकता है अगर हमने गलती की है, और सचमुच हम लोग, कोई भी यहाँ सभ्य नहीं है बोल सकता है कि हम गलती नहीं करते. आणि कोणी इथे इतका सभ्य नाहीये की जो म्हणू शकेल की मी काहीच चूक नाही हम केली. सब गलती करते हैं, आपण सगळ्यात चुका लेकिन केल्या, हमारे बदले में किसी और को दिया जाता पण आपल्या बदल्यामध्ये कोणा दुसऱ्याला देण्यात येतं. हमारे प्राण के बदले में किसी और का प्राण जाता है. आणि आपल्या जीवाच्या बदल्यामध्ये कोणा दुसऱ्याचा जीव जातो. हमारे बदले में किसी और की मृत्यु होती है. आणि आपल्या बदल्यात कोणा दुसऱ्याची मृत्यू होते. कोई और हमारे बदले में मर जाता है. आणि दुसरा आपल्या बदल्यात मरतो. क्योंकि मृत्यु किसी का तो प्राण कारण कोणाचा तर जीव देना ही पड़ेगा ना. द्यावाच लागतो. तो किसी अविश्वासी को दे देता है. मग देव कोणत्या अविश्वासी लोकांना देतो. आप खुद सोचो ना, डेविड के तो खुद के घर के गए, आणि तुम्ही स्वतः विचार करा, दाविदाच्या स्वतःच्या घरातली लोक गेली, खुद के घर गए, स्वतःच्या घरातल्या, खुद के तीनों बच्चे, आणि स्वतःची तिन्ही त्याची मुलं, उसके खुद के 3 बच्चे गए. त्याची स्वतःची 3 मुलं गेले. उसको तो और भी बहुत सारे बच्चे थे, त्याला अजून पण खूप सारी मुलं होती, लेकिन फिर भी ये बच्चे बड़े थे ना. पण ही मुलं जरा मोठी होती. छोटा वाला छोड़कर बाकी 2 अम्नोन, और उसके लिए ज्यादा ताकतवर था, अच्छे सेनापति के स्थान पर अम्नोन आ जाता. आणि चांगल्या मोठ्या सेनापतीच्या स्थानावरती अम्नोन आला. अबशालोम बहुत बुद्धिमान था, अबशालोम फार बुद्धिमान होता, फिर मर गए ना. पण ते मेले ना. तो ये हमेशा याद रखो. आणि हे नेहमी लक्षात ठेवा. आज परमेश्वर हमें ये कहता है आणि आज आपल्याला देव हेच म्हणतो कि परमेश्वर को अगर उसका गुस्सा ठंडा करना है ना, आणि जर देवाचा क्रोध आपल्याला शांत करवायचा आहे तो पैसे से मत करो. मग पैशाने ते करू नका. क्योंकि पैसे से वही काम, अगर आप धर्म के काम करोगे, वही पैसा आप परमेश्वर को दे धर्म के कामों में लगाओगे, आपको मदद होगा. आणि जर तेच पैसे तुम्ही नीतिमत्वाची कामं करण्यासाठी लावाल तर ते तुम्हाला उपयोगी पडते. जैसे आप प्रभु को दे रहे हो, जसं तुम्ही देवाला चर्च के देताय, लिए दे रहे हो, मंडळीला देता, फंड भर रहे हो, फंड भरत आहात, दशांश दे रहे हो, दशांश देता, जरूरतमंदों को मदद कर रहे हो. गरजवंतांना मदत करत आहात. आप गरीब देखने के बाद आप उन्हें मदद कर रहे हो, आणि गरिबांना पाहून तुम्ही त्यांना मदत करता. तो उस समय परमेश्वर ये देखकर आपको क्रोध से, आपके ऊपर आया हुआ क्रोध शांत करेगा. आणि त्यावेळेस देव हे पाहून तुमच्यावरती जो त्याचा क्रोध आलेला आहे तो शांत करून तो टाकेल. इसलिए प्रियो बहुत जरूरी है. आणि म्हणून फार गरजेचं आहे. मैं आपको बाइबल में और एक ऐसी स्त्री बताती हूँ. आणि बायबलमध्ये अजून एक तुम्हाला अशी स्त्री सांगते. वो एक स्त्री शुनेमिन स्त्री है. आणि ती शुनेमिन स्त्री आहे. दूसरे राजा के पत्री में पढ़ सकते हैं. आणि दुसऱ्या राजामध्ये तुम्ही वाचू शकता. उसने
कौन सा अच्छा काम किया था मालूम? आणि तिने कोणतं चांगलं काम केलं होतं माहिती आहे? उसने ये काम किया था कि प्रभु के दास को अपने घर में बुलाया था। आणि तिने हे चांगलं काम केलं की तिने देवाच्या दासाला आपल्या घरामध्ये थांबायला बोलावलं। दूसरे राजा अध्याय 4 में आप पढ़ सकते हैं। दुसरा राजा 4 मध्ये तुम्ही वाचू शकता। उसने जब वो प्रभु का दास उस नगर से जा रहा था, आणि जेव्हा देवाचा दास या नगरातून जात होता, उसने उसे घर पे बुलाया। आणि तिने त्याला घरी बोलवलं। वो दास बोला मैं नहीं आऊंगा। तो दास बोला मी नाही येणार। उसका नाम क्या है? त्याचं नाव काय आहे? भाई लोग बताए। हाँ, एलिशा। एलिशा। उसका नाम क्या है? त्याचं नाव काय आहे? एलिशा। एलिशा कड़क था, एलिशा कडक होता, एलिया से भी, एलियापेक्षाही जास्त। मालूम है? और उसने कहा मैं नहीं आऊंगा। आणि तो म्हणाला मी नाही येणार। क्यों ऐसा उसने कहा? आणि तो असं का म्हणाला? कोई बोल सकता है क्यों कोणी नहीं आ सांगू रहा शकता था? का की तो काय येत नव्हता? तर ती एक स्त्री होती, नजदीक पहुंचे। वो एक औरत थी, आणि ती एक स्त्री होती। है ना? अगर उसको बुलाना है, आणि जर तिला किसने बोलवायचं बुलाना चाहिए? मग कोणी बोलवलं पाहिजे? वो स्त्री के पति ने। त्या स्त्रीच्या नवऱ्याने। सच है? लेकिन उसे कौन बुला रहा है? आणि त्याला कोण बोलवत आहे? एक स्त्री। एक स्त्री। और वो अपने घर लेके जा रहे हैं। आणि ती आपल्या घरी घेऊन चालली। तो इसीलिए वो अपनी लोग आजू बाजू में पड़ोसी पड़ोसी क्या देखेंगे? बोलेंगे एक औरत के घर पे गया। आणि आजूबाजूचे लोक बघून काय म्हणतात की एका स्त्रीच्या घरात गेला। इसी कारण से उसने कहा नहीं नहीं। आणि म्हणून तो म्हणाला की नाही। और आपको मैं और एक नए करार में भी एक स्त्री बताऊंगी। वो भी पौलुस को बार बार बोल रही थी, चलो मेरे घर पे, चलो मेरे घर पे, चलो मेरे घर पे। आणि नवीन करारामध्ये पण एक अशी स्त्री आहे जी पौलाला वारंवार बोलत होती की चल माझ्या घरी। पौलुस बोला मैं नहीं आऊंगा। आणि पौल म्हणाला मी नाही येणार। कौन है वो स्त्री? आणि कोण आहे स्त्री? यहाँ तो मैंने स्त्री का नाम बताया था, अभी नए करार की स्त्री का नाम आप लोग बताओ कौन है? लिडिया। लिडिया। लुदिया हिंदी में उसका है, लिडिया कहते हैं उसको। बैंजनी वस्त्र बेचती थी। वो भी बोली चलो मेरे। पौलुस बोला नहीं आएंगे। आणि लुदिया तिला म्हणाली की चल माझ्या घरी। पौल तिला म्हणाला मी नाही येणार। ये जुने करार की और नए करार की दोनों स्त्रियां इतनी स्ट्रांग थी, आणि जुन्या कराराची आणि नवीन कराराची दोन्ही स्त्रिया इतक्या मजबूत इतना होत्या आग्रह किया। आणि इतकं त्याला विनवणी ये केली। दोनों अविवाहित, आणि हे दोघंही अविवाहित। एलिशा भी अविवाहित था, एलिशा पण अविवाहित होता, पौलुस भी पौल अविवाहित सुद्धा था। अविवाहित होता। आखिर में इनके घर में आया है। आणि शेवटी यांच्या घरात ते आले। वो स्त्री ने इतना विवश किया आणि त्या स्त्रीने त्याला इतकं विवश केलं कि एलिशा उसके घर आया। की एलिशा तिच्या घरी गेला। घर में आने के बाद मालूम पड़ा कि हाँ बाबा उसको पति है। आणि घरी आल्याच्या नंतर त्याला माहित पडलं की हा हिला नवरा आहे। हाँ, तो घर में आया, बैठा, लेकिन उसने जो पहुनाई किया आणि तिने जो पाहुणचार त्याचा केला वो इतना उसको अच्छा लगा। आणि तो पाहुणचार त्याला इतका आवडला। और उसको वो स्त्री अपनापन महसूस किया कि जैसे कि ये मेरा प्रभु को बहुत प्यार करने वाली एक अच्छी भक्त है। और वहाँ ऐसा लिखा है वो स्त्री के विषय में भक्त। आणि त्या स्त्रीच्या बाबतीत तिथे असं लिहिलेलं आहे की ती देवाची भक्त होती। लिडिया ने भी ऐसा कहा कि यदि तुम मुझे विश्वसनीय समझते हो तो मेरे घर चलोगे। आणि लुदिया म्हणाली जर तुम्ही मला विश्वसनीय समजता तर तुम्ही माझ्या घरी चलाल, है ना। तो जुने करार में भक्ति आणि जुन्या करारामध्ये भक्ती और नए करार में विश्वास। नवीन करारामध्ये विश्वास। वो देखकर ते पाहून एलिशा बारंबार, अभी वो स्त्री ने बुलाया नहीं था, आणि आता त्या स्त्रीने बोलवलं नव्हतं, लेकिन जब भी एलिशा उस नगर में आता था पण जेव्हा एलिशा त्या नगरामध्ये यायचा वो उस स्त्री के पास जाता था। त्या स्त्री जवळ तो जायचा। उस घर में प्रेयर होती थी, त्या घरात प्रार्थना प्रार्थना व्हायची। होती थी। प्रार्थना व्हायची। इधर स्त्री फटाफट खाना बना के, ऐसा नहीं कशाला आला काय आला एवढा वजन करत टाकले, गेल्या वेळी कशाला मी बोलवलं कुणाच ठाऊक। और गए घर में इसको क्यों बुलाया क्या मालूम। आता सारखा सारखाच येतो, और अभी बारंबार ही आता है बोलून तरी यायचं। और बोलकर तो आने का। तिथे लिहिलंय, तुम्ही वाचा, तिथे तो सतत येऊ लागला। और वहां पर लिखा है कि वो बारंबार अभी उसके घर पर जाने लगा तिने सतत त्याचं स्वागत केलं और उसने हमेशा उसका स्वागत किया आणि चांगल्या रीतीने और केलं, वो भी अच्छे से किया, हृदयाने। दिल से। आणि जे तिच्याकडे उत्तमातलं उत्तम तिने चाललं और जो उसके पास था उसने उत्तम से उत्तम उसको आणि खिलाया हृदयाने चाललं। और वो भी दिल से एलिशा खिलाया। एवढा आनंदित झाला और एलिशा इतना खुश हो गया की तिने सांगितल्याने तो बोलला की पुढच्या वर्षी तुला मुलगा होईल। और उसने कहा कि अगले साल तक तुझे बच्चा हो जाएगा। आणि तिच्यावर येणारं जे संकट होतं, और उसके ऊपर आने वाला जो संकट था, तिचं कोणतं संकट होतं? और कौन सा संकट था? तिचं मूल मरणार होतं, उसका बच्चा मरने ती वाला था दुष्काळात नाश होणार होती, और वो अकाल में नाश होने वाली थी। ती तिचा नवरा, उसका तिचा पति, मुलगा उसका बेटा
तिथे खूप मोठा दुष्काळ पडला, और बहुत बड़ा अकाल वहां पर पड़ा, खूप मोठा, बहुत बड़ा। पण त्या दुष्काळाच्या आधीच और उस अकाल से पहले ही देवाने एलिशाला सांगितलं, जा त्या बाईला सांग पॅलेस्ती देशात जा. और परमेश्वर ने एलिशा से कहा कि जा और उस स्त्री को जाके कहे तू पेलेस्ती देश में जाके दे। आणि ती बाई और वो स्त्री पूर्ण दुष्काळ पॅलेस्ती देशात, और पूरा अकाल उसने पेलेस्ती देश में निकाला। आणि जे काही मिळकत त्या जमिनीची भेटली और जो कुछ कमाई उसको उस जमीन की मिली, ते राजाने पुन्हा रिटर्न केलं. और वो राजा ने उसको फिर से वापस कर दिया एलिशामुळे. एलिशा के कारण। हे आता ते एवढंच होतं ना, पण ते देवाच्या नजरेत एक सत्कर्म होतं. और वो इतना सा काम उसने किया पर परमेश्वर की नजर में वो धार्मिकता का काम था। आणि म्हणून ती वाईटापासून, मृत्यूपासून, तिच्या घरावर, कुटुंबावर येणाऱ्या संकटापासून ती वाचली. और इसलिए वो बुराई से, मृत्यू से और उसके जीवन में, उसके कुटुंब में जो संकट आने वाला था उससे वो बच गई। ती श्रीमंत होती, वो अमीर थे, तिचा नवरा मेहनती होता, और उसका पति बहुत मेहनत करने तिने वाला था। पैशाने देवाला संकटापासून मला वाचव म्हणून पैसे नाही दिले. तिने काय केलं, असं एक सत्कर्म केलं ज्याच्याद्वारे देव तिच्यावर खुश झाला. और परमेश्वर उसको संकट से बचाए, इसलिए उसने धन परमेश्वर को नहीं दिया, पर उसने ऐसा काम किया कि परमेश्वर ने स्वयं उसको संकट से बचाया। तिच्याकडे असलेले पैशाने तिने काय केलं, एलिशासाठी माडीवर घर बांधलं. और उसके पास धन संपत्ति थी, इसलिए उसने क्या किया, एलिशा के लिए ऊपर उपरोक्ति कोठरी उसने बनाई, एक रूम बांधला. एक रूम उसके लिए बनाया। बोलली आपल्या नवऱ्याला और अपने पति से उसने कहा की हा चांगला माणूस आहे, अरे बहुत अच्छा इंसान है, जेव्हापासून हा माझ्या घरी आपल्याकडे येतोय, और जब से ही हमारे घर में आ रहा है, आपल्या घरात देवाने किती आशीर्वाद दिला, और हमारे घर में परमेश्वर ने कितनी किती आशीष दी, उत्पन्न वाढले, और कितना उत्पन्न हमारा बढ़ा है, एवढं देवाने दिलंय, और इतना परमेश्वर ने दिया, चल आपण त्याच्यासाठी एक रूम बांधूया. और चलो हम उसके लिए एक कोठरी बनाए। आपल्यामध्ये त्या रूम मध्ये राहताना त्याला अडचण होते, और हमारे साथ एक घर में रहने के लिए उसको तकलीफ हो रही तो होती, एक चांगला माणूस आहे. और एक अच्छा इंसान है, तिने प्रार्थना करताना त्याला पाहिलेला आहे, और उसने प्रार्थना करते समय उसको देखा है, म्हणून तिने प्रार्थनेसाठी दिवा, और इसलिए उसने प्रार्थना करने के मेज, लिए एक मेज, टेबल, एक टेबल, आणि खुर्ची, और एक कुर्सी, बेड, और एक बेड, हे सर्व ती त्या रूम मध्ये ठेवलं. और ये सब कुछ उसने उस रूम में रखा था। आणि पाण्याची सुरई म्हणतात ना, ते ठेवलं होतं की तो पाणी प्यावा आणि झोपावा आराम. जेवण तर ती देतच होती, और खाना तो उसको दे रहे थे। कोण करेल देवाच्या दासासाठी आपल्या रूम मध्ये एक रूम बांधेल, और कोई परमेश्वर के दास के लिए अपने घर में एक रूम बनाएगा क्या? पण तिने केलं, पर उस स्त्री ने किया, आणि म्हणून ती मोठ्या संकटातून वाचवली. और इसी के कारण वो बड़े संकट से बच गई। म्हणून लक्षात ठेवा, आज देवाचं वचन काय सांगतं माहितीये, और इसलिए याद रखो आज परमेश्वर का वचन क्या कहता है मालूम? धर्माची कामं आहेत ना, और आपके नीतिमत्व के जो धार्मिकता के काम ते है, तुम्हाला विपत्तीच्या दिवशी तुम्हाला वाचवेल. और वो विपत्ति के समय पर आपको बचाएंगे। जर तुमच्यावर असा एखादा न्याय आला, और अगर आपके ऊपर कोई ऐसा न्याय आया, परमेश्वराचा क्रोध आला, परमेश्वर का की क्रोध तुम्हाला आया आज मरण, कि आज आपको मृत्यू, तर देव म्हणेल नाही नाही, और परमेश्वर कहेगा नहीं, ह्याच्या बदल्यात मी पुन्हा दुसऱ्याला देतो, और इसके बदले में किसी और को मैं दे देता हूँ, हा चांगलं काम करतो. और ये अच्छे काम करता चुकला, है, और गलती किया, थोडा शैतानाच्या प्रवाहाखाली थोडासा वाकला, पडला, और शैतान के हाथ की तरह झुक गया, वो गिर गया, पण मी त्याला पुन्हा उठून उभं करतो. और फिर से मैं उसको उठ खड़ा पण मी करूंगा, ह्या नीतिमान माणसाला गमवणार नाही. पर मैं इस धर्मी व्यक्ति को खो नहीं दूंगा। तुम्हाला कळालं? म्हणून प्रियानो, आज के वचन के अनुसार परमेश्वर आपको यही कहता है, आणि आजच्या वचनानुसार देव तुम्हाला हेच म्हणतो कि आप धर्म के काम करो. तुम्ही नीतिमत्वाचे काम करा। बाइबल में नबूसरेत राजा है, आणि बायबलमध्ये नबूकदनेस्सर हे राजा आहे, मालूम है कौन से अध्याय में है? कोणत्या अध्यायामध्ये आहे? डैनियल में है. डॅनियलमध्ये। हाँ, हम पढ़ेंगे, डैनियल का अध्याय निकालेंगे. डॅनियल अध्याय काढूया। ये बहुत रिच है, हा खूप श्रीमंत आहे, बहुत अमीर है, खूप श्रीमंत, और उसने परमेश्वर की महिमा देखी है. त्याने देवाचा गौरव पाहिलेला आहे। आप चौथा अध्याय निकालने तक मैं आपको बताती हूँ. अध्याय 4, डैनियल 4. डॅनियल अध्याय 4। अभी उसने एक स्वप्न देखा था, त्याने एक स्वप्न पाहिलं होतं, लेकिन वो भूल गया था. पण तो ते विसरून गेला होता। डैनियल ने स्वप्न बताकर अर्थ भी बताया. आणि डॅनियलने त्याचं स्वप्न पण सांगितलं आणि त्याचा अर्थ सुद्धा सांगितला। इतना बड़ा चमत्कार अपनी आंखों से देखा. आणि इतका मोठा चमत्कार त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिला। फिर उसने ये भी देखा कि शद्रक मशद ओबेदनेगो के साथ स्वर यीशु मसीह आकर उन तीनों को आग की भट्टी में सुरक्षित रखा है, जलने नहीं दिया. ये तक आंखों से देखा. आणि शद्रक, मेशक, अबेदनगो यांना देवाने आगीच्या भट्टीतून बाहेर काढलेलं आहे, हे सुद्धा त्याने सगळं पाहिलं, बचा के रखा. त्यांना वाचवून ये भी ठेवलं. देखा. आणि हे सुद्धा त्याने पाहिलं. इसलिए
वो अभी उसके पास इतनी संपत्ति हुई, आणि आता त्याच्याजवळ इतकी धनसंपत्ती झालेली इतना आहे धन संपत्ति हुआ, आणि इतकी धनसंपत्ती त्याची वाढलेली आहे. परमेश्वर ने उसे स्वप्न दिखाया आणि देवाने त्याला स्वप्न दाखवलं और ऐसा स्वप्न दिखाया आणि असं स्वप्न कि दाखवलं तू अहंकारी होने वाला है, की तो अहंकारी होणार आहे, घमंड से भरने वाला है, घमंडाने भरणार और आहे इसीलिए आणि म्हणूनच तू एक पशु बनेगा तो एक पशुसारखा बनशील. और तुझे क्या हो जाएगा, आणि तुला काय होईल, महल से निकालकर आणि राजवाड्यातून काढून बाहर पशु के समान घास खाएगा. आणि तू बाहेर पशुसारखं घास खा गवत खाशील क्या गिरेगा, ओस गिरती रहेगी, आणि त्याच्यावरती दव पडत राहील, बारिश गिरता रहेगा, पाऊस पडत राहील. नख उसको नखून बढ़ेंगे. जानवरों के नखून कैसे होते हैं, आणि जनावरांची नख कशी असतात वैसे हो जाएंगे. आणि तशी तुझी नख वाढते. अभी ये पहले से बताने के बाद आणि पहिल्यापासून त्याला सोचो, सांगितलेलं अगर आहे. आपको बताया है, आणि आता समजा जर तुम्हाला कोणी सांगितलं, आप लोग को भी स्वप्न गिरते हैं ना, तुम्हाला पण स्वप्न पडतात का, गिरते हैं ना. पडतात का. अभी मुझे मेरे लिए भी किसी ने स्वप्न देखा था कि मैं व्हील चेयर पर हूँ, आणि माझ्यासाठी पण कोणीतरी असं स्वप्न बघितलं की मी व्हील चेअरवरती आहे या फिर मैं कुर्सी पे बैठ के प्रीचिंग कर रही हूँ. आणि खुर्चीवरती बसून मी प्रीचिंग करते. मैंने क्या किया, मैं मैंने क्या एक्सेप्ट किया? नहीं किया मी ते ग्रहण नाही और केलं मैं प्रेयर करती रही. आणि मी प्रार्थना करत मेरे राहिली. जीवन में मैं सिर्फ तोड़ा नहीं, काफी तोड़ के मैं चुप नहीं रही, आणि मी फक्त ते स्वप्न तोडून गप्प नाही राहिली, मैंने प्रेयर करती रही कि मी प्रार्थना करत राहिली की मेरे देवा पैर के ऊपर कभी ऐसा हमला माझ्या नहीं. पायांवरती कधी असा हमला होऊ मेरी नये. इच्छा है कि मैं बुढ़ी भी हो जाऊं तो भी खड़ी होकर ही प्रीच करूं. आणि माझी अशी इच्छा आहे की मी वयस्कर झाली तरी सुद्धा मी उभं राहूनच प्रीचिंग यहाँ तक कि मैंने अभी जो 40 डेज का फास्टिंग किया था, उस 40 डेज की फास्टिंग के पहले ही मैंने प्रभु को बोला था, मुझे गिरने नहीं देना, चक्कर आने नहीं देना, और मैं कुर्सी पे बैठकर प्रीचिंग कर रही हूँ थक के कारण ऐसा कभी मत होने देना. मैं जैसे खड़ी हूँ वैसी ही खड़ी होने देना. और 40 दिन के फास्टिंग में ज़्यादा, पहले से भी ज़्यादा लोगों ने मेरा टाइम लिया, ऊपर भी और नीचे भी. आणि 40 दिवसांचे उपवास करायच्या अगोदरच मी देवाला सांगितलं होतं की मला अशक्त होऊन देऊ नको, किंवा मला चक्कर येऊन पडून देऊ नको, किंवा खुर्चीवरती बसून मी प्रीचिंग करते असं होऊन देऊ नको. पण तुम्हाला जसं मी उभं राहून प्रीचिंग करते तसंच मला तू मदत कर करण्यासाठी. आणि 40 दिवसांच्या उपवासामध्ये लोकांनी जास्त माझा वेळ घेतला. क्योंकि जो हम खड़े होकर प्रभु के राजदूत बोलकर प्रचार करते हैं, वो बैठ के मजा नहीं आता है, आणि आपण देवाचे एक राजदूत म्हणून प्रचार करत असतो, ते म्हणजे बसून प्रीचिंग करण्यामध्ये मजा वो अच्छा येते नहीं लगता है. आणि तेव्हा ते चांगलं वाटत नाही. कल भी एक घर में मैं जब गई थी काल पण मी एका घरात गेली होती तो वो लोग थोड़े से, वो जो कुर्सी रखी थी थोड़ी सी ऊंची थी, आणि तिची खुर्ची ठेवली होती थोडीशी उंच तो होती. जो बैठे थे पति पत्नी वो नीचे बैठे थे. आणि जे नवरा बायको बसले होते ते खाली बसले होते. मैंने सोचा वो लोग मुझे एकदम ऐसे करके देखेंगे, फिर मेरे दिल में सोचा ये खुर्ची बसने कसं प्रीचिंग बनवणे. मैं खड़ी होके की आणि बोला बोला चलेगा, preaching वो की. ऐसे ही देखने दो. वैसे तो उसमें से एक जन तो अंधा ही था आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती तांदळाच होता और एक को थोड़ा बहुत दिखता था आणि एकाला थोडंफार दिसत होतं और एक को अच्छा दिखता था. आणि एकाला चांगलं दिसत होतं. मैं बोला जाने दो, ऐसा करके देखने दो, लेकिन मैं खड़ी होकर ही प्रीच करूँ. आणि मी म्हटलं मारी वर करून बघू द्या, पण मी उभं राहूनच तीन प्रीचिंग. व्यक्तियों के बीच में प्रीचिंग करना है तो हम क्या सोचेंगे, कुर्सी पे बैठ के ही प्रीच करेंगे ना. आणि 3 व्यक्तींमध्येच फक्त प्रीचिंग करायचं आहे, तर आपण असा विचार करू की बसूनच प्रचार करताय. लेकिन नहीं, क्यों, नहीं. क्योंकि वचन को हम खड़े होकर ही आदर देना, कारण वचनाला उभं राहूनच त्याला आदर द्यायचा, उसको रिस्पेक्ट देना. त्याला आदर द्यायचा आहे. इसीलिए मैंने वो प्रेयर करती रही, फिर मेरे पैर के ऊपर कभी हमला नहीं हुआ. आणि मी प्रार्थना करत राहिली, मग माझ्या पायावरती कधीच असा हमला झाला नाही. तो जब परमेश्वर हमें स्वप्न के द्वारा कुछ बताता है तो हम क्या करते हैं, तोड़ के क्या करते हैं, हम जागरूकता रहते हैं ना. आणि जेव्हा देव आपल्याला स्वप्नाच्या द्वारे काहीतरी सांगत असतो तेव्हा आपण ते स्वप्न तोडून आपण जागरूक होऊन जातो. लेकिन वैसे ही इसको भी स्वप्न बताया, आणि तसंच याला पण स्वप्न सांगितलं. इसको स्वप्न दिखाया कि ऐसा होने वाला है. डैनियल ने उसका स्पष्टीकरण किया. आणि याला स्वप्न सांगितलं आणि सांगितलं की तुझ्या बरोबर असं होणार आहे, आणि त्याने त्याला ते स्पष्टीकरण पण करायला सांगितले. लेकिन देखो, पण बघा, पढ़ेंगे 28 वचन 28 वचन 4 का. डैनियल अध्याय 4 डॅनियल अध्याय 4 और उसका 28 से पढ़ेंगे. त्याचं 28 पासून वाचू. हे सगळं नबुकदनेस्सर राजा याच्यावर गुजरले. हाँ, जो कुछ स्वप्न में देखा था वैसे ही नबूसरेक राजा के ऊपर हो गया. आगे 12 महिने लोटल्यावर तो कितना महीना लगा. लोग क्या सोचते हैं, स्वप्न हो गया, टूट गया, लेकिन कितने समय, महीने के बाद पूरा हुआ. तो याद रखो, हम इस 1 साल के बाद, 12 महीना मतलब 1 साल लगा ना, 1 साल के बाद पूरा हुआ. आणि 1 वर्षानंतर पूर्ण झाले. इसलिए कभी कभी स्वप्न कुछ महीनों के बाद भी पूरे होते हैं. इसलिए हम तब तक हमारे जीवन में न घटे, इसलिए प्रेयर करते रहने का. आणि काही काही स्वप्न काही महिन्यांमध्येच पूर्ण होतात, म्हणून ते आपल्या जीवनामध्ये जसं वाईट होऊ नये म्हणून पहिलेच आपण प्रार्थना करत राहायची आहे. आगे
तो एकदा बाबेलाच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. हाँ, वो टेरेस के ऊपर, उसको टेरेस था, टेरेस के ऊपर से वो महल पे ऐसा टहल रहा था. त्यावेळी राजा म्हणाला, ऐसा हे टहलते टहलते ऐसा नगर देख रहा था. क्या खूबसूरत है मेरा देश, वाह वाह वाह. बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्याच प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधली आहे. ये मैंने ही बांधा है. किसने बांधा है बोला? मैंने. बेबीलोन को देखो, मैंने ही बांधा है. किसके लिए? मेरे लिए. ऐसा वो तारीफ करने लगा अहंकार से. ये सब मैंने किया है. इसलिए कभी भी नहीं बोलने का ये मैंने किया. कोई भी बात कभी अपनी प्रशंसा नहीं कर. कल ही वचन था ना, काला चिकला ना, प्रशंसा अपने मुंह से नहीं करना. खुद के मुंह से कभी प्रशंसा नहीं करने का, अपनी तारीफ. आगे. हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात जैसे उसने कहा, तोच आकाशवाणी झाली आकाश से वाणी हो गई की हे राजा नबूकदनेस्सर, नबूकदनेस्सर उसका नाम भी लिया. हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तेरी राजसत्ता निकाल दी गई. तुला मनुष्यातून घालून अब दिली. तुम इंसान नहीं रहा. तुझी वस्ती वन पशूत होईल. अभी तू किधर किधर रहेगा? वन पशुओं में. जानवर वन पशु बाहर होते हैं ना, अलग अलग टाइप के, गाय बैल करके गाय, वो सब बाहर रहेगा. तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल. हाँ, अब बैल क्या खाता है? घास. घास खाएगा. आणि मानवी राज्यावर मटन तंदूरी तगड़ी खाता था. हाँ, तंदूरी फ्राई करके कैसा ऐसा तोड़ के खाता था. आज वो क्या खाएगा? घास तोड़ के खाएगा. आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो. हे ज्ञान तुला जब होईपर्यंत तक तेरे मन में ये ज्ञान नहीं आता कि परमेश्वरी है जो अधिकार देता है, वो मुझे इस स्थान पर खड़ा किया है, हर एक को उस स्थान पे रखा है, वो गिराता है बिठाता है. ये जब तक ज्ञान तुझे नहीं आएगा, तू माफी नहीं मांगेगा, तोपर्यंत तुझ्यावरून 7 काळ जाते. तब तक यानी अरे अपने को बोलेगा तो हम तो तुरंत ही बोलेंगे प्रभु चुक लो माफ कर. ये 7 साल काय को रुकने का? 7 साल जानवर बनाना आणि 7 वर्ष तो जनावरासारखा राहिला. 1 साल 2 साल. अभी अगर हम पर कोई तकलीफ आई तो हम क्या करेंगे? तुरंत माफी मांगेंगे ना. आणि जर आपल्यावरती काही विपत्ती आली तर आपण लगेच क्षमा मागू ना. मैंने गलती किया, मेरे कारण हुआ प्रभु, ये शिक्षा मेरे कारण हुआ, मुझे माफ करो माफ करो. ये 7 साल लगा इसको समझने के लिए कि मेरी गलती है करके. आणि आपण आपल्यावरती काही विपत्ती आली तर आपण लगेच देवाकडे क्षमा मागू आणि आपण देवाकडे पश्चाताप करू. पण ह्याने 7 वर्ष त्याच्यामध्ये घालवले. और ऐसा करके 7 साल. इसलिए जैसे वो उधर था नीचे बैंड हो गया, आणि जसं तू इकडे होता तो खाली वाकला, नखून बढ़ गए, त्याची नख वाढली. त्याच घटकेचे नबूकदनेस्सराच्या प्रत्ययास आले. त्याला मनुष्यातून घालवून दिले. जानवर बन गया व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. बाहर बैल के समान हो गए. त्याचे शरीर आकाशातल्या दहीबराप्रमाणे भिजू लागले. एथवर की त्याचे केस उसको वो बच सकता था ना, लेकिन बच पाया. उसके पास बहुत पैसा था आणि त्याच्याकडे खूप धनसंपत्ती होती, लेकिन ये पैसा उसे बचा पाया. ते पैसे त्याला वाचू शकले का? क्यों ऐसा हुआ? असं का झालं? क्योंकि इसने धर्म के काम नहीं किया. कारण याने नीतिमत्वाची कामं नाही केली. कि एक भी धर्म का काम करता ना, एक जरी नीतिमत्वाचं काम नाही केलं असतं, 2-3 केली असतं, तो एटलीस्ट थोड़ा बहुत उसके बारे में बोला जाता. शायद त्याच्यामध्ये थोडंफार बोललं गेलं उसने असतं. कोई धर्म के काम नहीं त्याने किया. काहीच नीतिमत्वाची कामं नाही केली. वो पैसा उसे बचा नहीं पाया. ते पैसे त्याला वाचवू नाही शकले. आज के वचन के अनुसार परमेश्वर हमें यही कहता है प्रियो. आजच्या वचनानुसार देव आपल्याला हेच म्हणतो प्रियांनो. हाँ, वापस अभी हमारे वचन में जाएंगे. आणि पुन्हा आपण आपल्या वचनात येऊया. नीति वचन नीती 11 का 11:4 पासून. क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही. हाँ, परमेश्वर जब अगर क्रोध कर रहा है, आपको ताड़ना दे रहा है, तो आपके पास कितना पैसा होगा वो आपको बचाएगा नहीं. पण नीतिमत्ता मृत्यूपासून सोडवते. लेकिन अगर आप धर्म का काम करोगे, मसीहतपन में जियोगे, वो आपको मृत्यु से बचा सकता है, नाश होने से बचा सकता है, नरक में जाने से बचा सकता है. सात्विकाची नीतिमत्ता त्याचा मार्ग नीट करते. हाँ, अगर आप सच्चाई से चलते हो, मसीहतपन में चलते हो, तो आपका रास्ता सीधा होगा, आपको टेढ़े मेढ़े में गुजरना नहीं पड़ेगा. पण दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावे. लेकिन जो दुष्ट है वो दुष्टाई में पतन हो जाएगा, मर जाएगा, मिट जाएगा. सरळांची नीतिमत्ता त्यांना सोडवेल. हाँ, अगर आप सीधे हो, सीधे मन वाले हो,
हाँ, आपके मन में कोई टेढ़ा नहीं, मतलब ना कोई लोग ऐसे टेढ़े भी घुसते, कुछ भी किया टेढ़े में जाएंगे, ऐसा नहीं। हम कैसा, जैसे सामने वाले ने कहा वैसे हम सीधे मन का, हमारा मन सीधा रखना है आणि आपलं मन सरळ ठेवायचंय. कभी भी मैं आपको एक बात बताती कधी पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, सबसे ज्यादा सुरक्षा आपकी करना, इसकी करना, आणि सर्वात जास्त सुरक्षा जी आहे तुमच्या मनाची करा, इसकी करना, मनाची. अगर ये आप सुरक्षित रखोगे जर मन तुमचं सुरक्षित तो राहील आप सबके साथ अच्छा रहोगे, तुम्ही आनंदित सगळ्यांबरोबर रहोगे. चांगले राहाल, आनंदित राहाल. अगर आप मन में हमेशा कुछ बुराई लाओगे, आणि मनामध्ये नेहमी काही वाईट आणतच राहाल. हाँ, तो आप ऐसा सोचोगे. तो अभी सोचो, उदाहरण के तौर पर, उदाहरणार्थ ये मुझे पानी क्यों दे रही है? आणि मला पाणी काय देते, जरूर कुछ गड़बड़ है. नक्कीच काहीतरी गडबडी. नहीं चाहिए. आणि नको, जहर भी डाला हो, आणि विष वगैरे काहीतरी टाकलं असेल, नहीं चाहिए. आणि नको आहे. उसका उद्देश्य क्या था? तिचा उद्देश काय होता? मैं बहुत टाइम से खड़ी हूँ, मी खूप वेळापासून उभी आहे आणि खूप गरमी आहे, पानी देगी, चला आपण पाणी लेकिन देऊ. मेरा माइंड बुरा है, पण माझं मन वाईट आहे मेरे मन में हमेशा बुरे विचार आणि रहते. माझ्या मनात नेहमी वाईटच विचार असतात. इसीलिए मैंने क्या सोच लिया, म्हणून मी काय विचार केला, काहीतरी गडबडी मला मारून टाकण्यासाठी याच्यात विष टाकले. और कुछ तो गड़बड़ी है, मुझे मार डालने के लिए इसने उसमें जहर डाला है. अभी आपको समझा? तो हमारे मन अगर अच्छा रहेगा, सोच हमारी अच्छी है, आणि जर आपलं मन चांगलं आहे, आपले विचार चांगले तो आहेत, हम क्या सोचना चाहिए? अरे आपण काय विचार मेरा केला पाहिजे? केयरिंग करती है, आणि ही किती माझी काळजी घेते, कि उसे मेरा ख्याल है, इसलिए उसने मुझे पानी दिया, आणि हिला माझी काळजी आहे म्हणून हिने मला पाणी दिलं, बराबर है. ये मुझे प्यार करती है. आणि मला प्रेम तो करते. सोच कैसी आती है? आणि विचार कसे येतात मग? अच्छे सीधे मन वाले की सोच ऐसी रहेगी. आणि जे सरळ मनाचे आहेत त्यांचे विचार पण चांगले येतात. फिर वो बुराई बात पकड़ के नहीं बैठे. मध्ये वाईट गोष्टी पकडून नाही ठेवणार. आपको समझा? इसीलिए यहाँ लिखा है उन्नति लाए. सरळांची नीतिमत्ता त्यांना सोडवे. हाँ, अगर हमारा मन सीधा है, हम सीधाई में चलते हैं, खराई में चलते हैं, तो वह हमें बुराई से, पाप से, दुष्टाई से, मृत्यु से बचाए रखेगा. अगर इसने इसमें जहर भी डाला है और मैंने पी भी लिया, तो मुझे जहर का असर नहीं होगा. आपको समझा? ये हमेशा याद रखो. आगे, पण जे कपटाने वागतात ते आपल्या दुष्कृतीनेच बद्ध होते. हाँ, इसलिए कपट से मत चलना. अंदर कुछ अलग, बाहर कुछ अलग, ऐसा मत रखो. कपट कभी मत करो. प्रभु ने भी यही कहा, कपट मत करो. आणि देव पण असं म्हणाला की कपट तुमच्यामध्ये ठेवू नका. दुर्जन मेला म्हणजे त्याची अपेक्षा नष्ट होईल. हाँ, अभी जो दुर्जन है, जो धर्मी नहीं, वो लोग मर गए. आशा है कि उनको आशा है कि वो जी लाए जाएंगे, जी उठेंगे, स्वर्ग जाएंगे, उद्धार पाएंगे. नहीं है, लेकिन हमें आशा है ना. और हम बाइबल में लिखा है, तेरी आशा कभी ना टूटेगी, तेरी आशा कभी ना टूटेगी. टूटेगी. इसलिए हम जो भी आशा रखते हैं वो मिलता है, वो होता है. आणि जी काही आपण आशा ठेवतो ती आपल्याला भेटते. इसलिए प्रियो, परमेश्वर के सामने अच्छा जीवन जियो देवाच्या समोर चांगलं जीवन और धर्म के काम. आणि नीतिमत्वाची कामं करा. यही आज का वचन है. आणि हेच आजचं वचन आहे. मालूम हुआ? माहित तो झालं? धर्म के काम आपको बचाए. मग नीतिमत्वाची कामं तुम्हाला वाचवतात. पैसा आप जमा, संपत्ति- भाई ये मैं नहीं कहती आप पैसा मत जमा करो, आणि मी हे नाही म्हणत की तुम्ही पैसे जमा करू वो नका, गलत काम है, ते चुकीचं काम आहे. ऐसा मैं नहीं कहती. असं मी नाही और म्हणणार. बाइबल भी हमें नहीं बताता. आणि बायबल आपल्याला असं नाही सांगत. बाइबल हमें बताता है बायबल आपल्याला असं कि सांगतं अरे मनुष्य, आणि हे माणसा चींटी के पास जाके देख आणि मुंगीजवळ जाऊन पहा कि वो क्या करती है. की ती काय करते. संचय करती, धन को जमा करती है, यानी धन जमा खाने को जमा करती है. आणि स्वतःला खाण्यासाठी ती जमा करते. तो वैसे ही हमें भी क्या करना है, हमारे हाथ में आए हुए इसमें से हमें बचाना है. मग तसंच आपल्या हातामध्ये जे काही येतं ते आपल्याला वाचवून बचा ठेवायचं. के रखना है कि ऐसा ना हो कि थोड़े 1000 रुपये देशी, 1000 रुपये देगी, 10,000 देशी, 10,000 देगी, 1 लाख रुपये देशी, 1 लाख देगी, 2 लाख देशी. 2 लाख देगी. कशाला? क्यों? अगर जमा किया है आणि जर आपण जमा करून ठेवलंय तो हम उसमें से जाके रेशन ला सकते मग हैं, त्याच्यातून जाऊन आपण राशन आणू शकतो अपनी जरूरतों को पूरा कर सकते आणि हैं. आपल्या गरजांना आपण पूर्ण करू शकतो ना. इसलिए ऐसा नहीं कि बाइबल हमें नहीं बताता है कि पैसा जमा मत करो. आणि असं नाही की बायबल आपल्याला सांगत नाही की पैसे जमा करू नका. और यहाँ तक कि हम यहाँ पर भी जमा करना है और वहाँ पर भी जमा करना है. आणि आपल्याला इथेही पैसे जमा करायचे आणि तिकडेही पैसे जमा करायचे. यहाँ जमा करना है, आणि इथे जमा करायचे. यहाँ से ज्यादा हमारा पैसा कहाँ जमा करना है? आणि इथल्यापेक्षा जास्त आपल्याला आपले पैसे कुठे जास्त जमा करायचे. वहाँ पर. स्वर्गामध्ये.
यीशु ने कहा अपनी यीशु धन म्हणाला, संपत्ति स्वर्ग में जमा करो, स्वतःची धनसंपत्ती स्वर्गात जमा क्योंकि करा. हम यहाँ सदा नहीं रहेंगे. कारण आपण सदा सर्व काळासाठी ते इथे राहणार नाही. तो हम कहाँ रहने वाले हैं आपण हमेशा? कुठे राहणार आहोत सदा तो सर्व वहाँ पैसा काळासाठी? हमारा जमा रहना चाहिए. मग तिथे आपले पैसे स्वर्गात अगर जमा हमारा असले वहाँ का पाहिजे. अकाउंट खोला आणि जर आपलं तिथलं अकाउंट और उघडलं अकाउंट में अगर आपके पैसे कम मिले तो आणि अकाउंट मध्ये जर तुमचे पैसे कमी भेटले तो तर वहाँ आपका अकाउंट में ज्यादा पैसा होना मग चाहिए. तिथल्या अकाउंट मध्ये तुमचे पैसे जास्त जमा झाले इसलिए पाहिजे. यहाँ से भी ज्यादा आपके अकाउंट में वहाँ पैसा होना चाहिए. आणि इथल्यापेक्षा जास्त तुमचे पैसे तिथे जमा असले पाहिजे. यहाँ आप जमा करोगे आणि ते पृथ्वीवर तुम्ही जमा करा. लेकिन आपको इस्तेमाल करने को नहीं मिला तो पण जर तुम्हाला वापरायलाच नाही भेटले तर वहाँ जमा करोगे तो आप ही इस्तेमाल करोगे. आणि स्वर्गात जमा केलं तर तुम्हीच त्याचा वापर कराल. इसलिए आपको बाइबल ऐसा नहीं बताती पैसा कमाओ, लेकिन पैसे से भी ज्यादा धर्म के काम कमाओ, ताकि वही आपको बचाएगा. आणि पैसे कमवा, पण पैशांपेक्षा जास्त नीतिमत्वाची कामं कमवा, कारण तीच तुम्हाला वो वाचवा. आपको उद्धार देगी, ते तुम्हाला वो तारण आपको देईल. मृत्यू से ते बचाएगी, तुम्हाला मृत्यूपासून नाश वाचवेल. होने से बचाएगी. तुम्हाला नाश होण्यापासून इसलिए सोडवते. अच्छे अच्छे काम करो, म्हणून चांगली चांगली कामं भले करा. भले काम करो. भली भली कामं जब करा. आपको किसी को अभी जैसे मैं आपको उदाहरण बताती हूँ, अगर आप अभी हमारा क्रिसमस आता है आणि मी तुम्हाला उदाहरण सांगते की जसं आपला क्रिसमस तो येतो, ऐसे आप अपने लिए कपड़े लो, तुम्ही स्वतःसाठी कपडे लेकिन घ्या. आप किसी ऐसे भी व्यक्ति के लिए लो जो कपड़ा खरीदी नहीं कर सकता, आणि तुम्ही कोणत्या अशा व्यक्तीसाठी पण कपडे घ्या की जो कपडे घेऊ शकत नाही. जिसके पास ऑलरेडी कपड़े है उसको मत लेके दो, आणि ज्याच्याजवळ पहिलेच कपडे आहेत त्यांना घेऊन देऊ नका. पर ऐसे व्यक्ति को दो पण अशा व्यक्तींना द्या जो कपड़ा नहीं खरीदी कर रहा, जे कपडे घेऊ शकत उसकी नाही, परिस्थिति खराब है, त्यांची परिस्थिती खराब उसको आहे, लेके दो. त्यांना कपडे घेऊन द्या. या किसी बच्चे को लेकर दो जो बच्चा नहीं, उसके माँ बाप गरीब है, वो खरीदी नहीं कर पा रहे, उनको लेकर दो. किंवा लहान मुलांना द्या, त्यांच्या आई वडील त्यांना कपडे घेऊन देऊ शकत नाही, अशा मुलांना तुम्ही कपडे द्या. आपको जब ऐसी परिस्थिति दिखाई दे रही है कि अरे हाँ ये अपने चर्च का ये व्यक्ति, ये इस फलाना व्यक्ति लाइट का बिल नहीं भर पा रहा है, आणि तुम्हाला अशी परिस्थिती तुमच्या ख्रिस्ती लोकांची दिसत आहे की जो व्यक्ती असं लाईट बिल भरू शकत नाही या उसके घर में रेशन नहीं, किंवा त्याच्या घरात राशन आप नाही, उसे मदद करो. तुम्ही त्याला मदत करा. ये धर्म के काम से प्रभु खुश होता है, आणि या नीतिमत्वांच्या कामाने देव प्रसन्न होतो, बहुत खुश होता है. खूप प्रसन्न होतो. प्रभु को बहुत आनंद मिलता है. देवाला खूप आनंद भेटतो. कह रहे इसने गुप्त में किया, लेकिन ढिंडोरा मत पिटाओ, पण तुम्ही त्याचा ढिंडोरा पेटू नका चुपके से करो. आणि लपून करा. मालूम है ये करो, आणि करा. ये जरूरी है. आणि गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. तो आपको समझ में आया तुम्हाला समजलं काय? क्या? हाँ, चांगली चांगली कामं करा आणि देवाला खुश करा. और अच्छे अच्छे काम करो और परमेश्वर को खुश रखो. खुश करा म्हणजे देव तुम्हावर न्यायाची फरमान काढणार नाही. चला तिचा न्याय झाला वनिताचा, टाका तिला नरकात, असा न्याय येणार नाही. तो फिर आपके ऊपर न्याय नहीं आएगा. तुम्हाला काय वाटतं मी माझ्याकडून चुका नाही होत? और आपको क्या लगता है मुझसे गलतियां नहीं होती? होता है. बहुत गलतियां होती देव मारत का नाही? पर परमेश्वर मारता क्यों नहीं? त्याचं कारण याच आहे. और उसका कारण यही है. कारण एक एक देव जाणतो सच्चाईने सेवा करतो. परमेश्वर जानता है खराई से सेवा कधी की. सेवेला नाही म्हटलं नाही. और कभी भी मैंने सेवा के लिए मना नहीं किया. त्याचं प्रत्येक काम करायला मी पुढे असते. और उसका हर एक काम करने के लिए मैं आगे रहती हूँ. थकली नाही थकली थक गई नहीं कधी थकी. असं म्हणत नाही मी आता थकली मी नाही जात. और कभी ऐसा नहीं बोलते मैं थक गई मैं नहीं जाऊंगी. कधी कधी माझ्याकडून चुका झाल्या. काही लोक आले त्यांना मी म्हटलं जा गं रेश्मा जाऊन सेवा कर. और कभी कभी मुझसे गलती हुई है कि लोग प्रार्थना करने के लिए आए और मैंने रेशमा को बोला जा और जाकर प्रार्थना किंवा मेघाला म्हटले किंवा ह्या मेघाला म्हटले जा, कारण ह्या पण सेविका आहेत, ह्या पण सेविका आहेत, ह्यांना पण सांगतो जा तुम्ही सेवा करा. ऑलरेडी मी वरून 4 वाजता किंवा 3:30ला खाली आलेली असते.